नमस्कार. मी अनिकेत पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या अलिबागचं क्रिकेट या पेजवर. आज आपण गोष्ट अलिबागच्या खेळाडूंची या कार्यक्रमात नागेश शीद जो एकविरा थल संघाचा सुपरस्टार खेळाडू आहे, त्या क्रिकेटची सुरुवात झाली. त्याने चांगले खेळाडू त्यांच्या संघात असताना, प्रकाश आलेखान असताना किंवा सन्मित्र म्हात्रे सारखे खेळाडू असताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या संघात एक आपले वेगळं अस्तित्व निर्माण केलं. नागेश शीद बोललं की पॉवर प्लेमधील मोठमोठे फटके खेळण्यासाठी किंवा सर्वात लांब षटकार मारण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. त्या अगोदर तुम्ही अलिबागचं क्रिकेट या पेजला फॉलो करायला आणि द पाटील चावडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त खेळाडूंच्या व्हिडिओ आपण अलिबागचं क्रिकेट या पेजद्वारे पोस्ट करत असतो. तुमचा एक फॉलो माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. स्वागत करतो तुझं माझ्या कार्यक्रमात. खूप पब्लिक डिमांड होती, कारण तू जास्त करून बोलताना दिसत नाही, म्हणून जास्त मेसेज आले होते की नागेशची त्यांची इंटरव्ह्यू व्हावी. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पहिला प्रश्न विचारतो तुला की क्रिकेटची सुरुवात कुठून झाली तुझी? पहिला गोष्ट म्हणजे मी तुला थँक्यू बोलतो, कारण का तू चांगला प्रोग्राम चालू केलास आणि मला बोलण्याची संधी वगैरे दिलीस. तुझं खरं धन्यवाद तुझा. थँक्यू दादा. आणि क्रिकेटची सुरुवात तर तशी पहिले लहानपणापासूनच, म्हणजे बीचवरती बॅट घेऊन जायचं, बीचवरती खेळायचं. कारण का समुद्राच्या जवळच राहतो आम्ही, तर पहिल्यापासून म्हणजे बीचवरतीच खेळायचो आम्ही. तेव्हापासूनच बरं, सुरुवात झाली. पहिली संधी कोणत्या संघातून, म्हणजे कोणी दिली आणि कोणत्या संघातून? पहिली संधी तसा मी पहिला जागृती थलमध्ये खेळायचो. म्हणजे पहिल्यापासून जागृती थलमध्येच खेळायचो. तेव्हा ते रुपेश भाबी, राजेश शेते, मेघनाथ सागरकर हे सिनियर खेळाडू होते, विलास साखरकर यांनीच ते मला थोडंसं प्रोत्साहन दिलं. जेव्हा चांगली बॅटिंग व्हायला लागली प्रॅक्टिसला, तेव्हा त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि तेव्हाच पासून चालू झाली. जागृतीमध्ये पासून पहिला खेळायला तुम्ही. पहिलेच खेळण्याचा चान्स कोणत्या टुर्नामेंटला मिळाला की जिथे नागेशची अलिबाग तालुक्यात एक खेळाडू आहे असं लोकांसमोर आलं? पहिलं तसं बघितलं असतं मी खूप आधीपासून खेळतो, म्हणजे 2008 पासून वगैरे खेळतो. तेव्हा काही युट्यूब लाईव्ह वगैरे काही नव्हतं. आणि जेव्हा माझी एंट्री झाली जागृतीमध्ये, तेव्हा मी 2 ते 3 वर्ष फक्त फिल्डिंगच करायचो. आणि त्या सिनियर प्लेयर एवढे चांगले खेळत होते, तर त्यापासून नवीन प्लेयरना चान्सच नाही भेटायचा कधी. आणि बरोबर. युट्यूब नसल्या कारणाने जास्त काय, आणि तेव्हा पहिले जेव्हा सुरुवात केली तेव्हा युट्यूब नव्हतं, बक्षीस छोटं होतं. 5,000, 3,000, 6,000 ही पहिलीची बक्षीस होती जेव्हा मी ओपन क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा. त्याच्यामुळे युट्यूब नसल्या कारणाने जास्त असं कधी प्रसिद्धी भेटली नव्हती. माहिती होतं म्हणजे चांगला बऱ्यापैकी खेळतो ते, पण जसे आता युट्यूबच्या कारणाने लोकांना लवकर प्रसिद्धी भेटतो. कोणी सिक्स मारले का लगेच रील्स बनतात, जास्त बरोबर. प्रसिद्धी भेटतं. तर पहिल्या त्या काळात तेव्हा, म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा असं युट्यूब नव्हतं. आणि आता जेव्हा एकविरामध्ये खेळायला लागलो तेव्हा युट्यूब आलं, चांगल्या टुर्नामेंट खेळायला लागलो, मोठ्या टुर्नामेंट त्यांच्यातून खेळायला लागलो. तेव्हापासून जरा प्रसिद्धी वाढली, मित्रपरिवार वाढले युट्यूब पासून, किंवा बाहेर चांगल्या टुर्नामेंट खेळतो त्याच्यापासून. बरोबर. थलेश्वर थल संघ म्हणजे तेव्हा थलेश्वर थल होता, नंतर आता एकविरा थल झालं. मग त्यांच्यात खेळण्याचा योग कधी म्हणजे कोणी असं चान्स दिला की त्यांच्यात खेळावं? चान्स दिला म्हणजे तसं मी 19ला जागृती बंद केली, 2019ला वगैरे, जेव्हा महेंद्र दलवीची आमदारांची नाईट टुर्नामेंट झाली लोणारेला. बरोबर. त्याच्यानंतर मी थोडंसं बंद केलेलं जागृतीमध्ये खेळणं, कारण का ते थोडंसं वेगळं, म्हणजे नवीन नवीन जे चांगले खेळणारे प्लेयर होते त्यांनी नवीन पोरांना संधी देण्यासाठी त्यांनी रिटायरमेंट घेतली. आणि जे नवीन पोरं चांगली खेळत होती त्यांनी जॉब करिता लगेच संघ सोडला आणि ते जॉबला गेले. संघ सोडला असं नाही, ते जॉबला गेले. त्याच्यामुळे टीम थोडी नबळी झाली. 1-2 वर्ष, 2-3 वर्ष खेळलो मी, मग ते काही जमलं नाही. नंतर 2019 साली वगैरे मी सोडलं पहिलं, म्हणजे जागृती संघ असं बास केला की आता बास क्रिकेट, बास करूया. नंतर मग किरणने विचारलं मला की तू खेळशील का आमच्यात, तर बोललो ठीक आहे, आवड होतीच खेळायचं. तर मी त्याला बोललो सांगतो मी तुला. नंतर मी सांगितलं 2-4 दिवसात का ठीक आहे मी खेळतो. मग तेव्हापासून एकविरा जॉईन केली. मग पहिल्याच वेळेला तुला ओपनिंगला तर मिळाला नव्हता चान्स, कारण त्यांचे ऑलरेडी
खेळाडू होतेच, म्हणजे जसं प्रकाश आलेखाना असेल किंवा सन्मित्र म्हात्रे असेल. मग कोणत्या नंबरला खेळत होतात आणि मग ओपनिंगला जाण्याचा चान्स कोणी दिला? मी पहिल्यापासून तसा जागृतीमध्ये किंवा थलेशामध्ये एकविरामध्ये पहिल्यापासून मी फिनिशरच खेळायचो. पण नंतर जेव्हा 2020-21 साली जेव्हा माझी इंजुरी झाली पायाची, त्याच्यानंतर कमबॅक करायला मला 2 वर्ष गेली. बरं. आणि तेव्हा अजिबात फॉर्म नव्हता, काय नव्हता. म्हणजे मी निव्वळ फक्त फिल्डिंगसाठी 11वा खेळाडू होतो एकविरा थलमध्ये. बरं. कारण का मी तेव्हा बॉलिंग सोडलेली आहे, म्हणजे तेव्हापासून बॉलिंग सोडली. 11वा प्लेअर होतो. नंतर एक नव्या सीझन सुरू झाला 2020-21 असेल, जेव्हा पहिली एपीएल होती. बरोबर. पहिली सचिन शेट्टीने जेव्हा पहिली एपीएल केली ना, तेव्हा. आणि त्याच्यात काय झालं आमचा, ती पण एक तुला चांगली गोष्ट सांगण्यासारखी. तेव्हा एपीएलला जे फॉर्म निघाले, तेव्हा मला फॉर्म नव्हता, काय नव्हता. म्हणजे फक्त आमच्या टीम वाल्यांना माहिती होतं का नागेश चांगला खेळतो हे वगैरे. तेव्हा घारा कॅप्टन होता, म्हणजे श्रेयस पत्रे हा चिवता युवराज इलेव्हनचा कॅप्टन होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं का तू फॉर्म भर, मी तुला घेईन. तू फॉर्मला बरं. असेल मला माहितीये तू फॉर्मला घेईन. तर मी बोललो नक्की घेशील ना तर इज्जतचा फालुदा व्हायचा. आणि सोय झालं तर बोलो नाही घेतलेलं बरं, आपलं फॉर्म नाही भरलेला बरं. तेव्हा काय इंजुरी पासून मी 2-3 वर्ष काय बॅटिंग नव्हती होत, म्हणजे पाय चालत नव्हते, मुवमेंट नव्हती होत पायांची. तेव्हा तो बोलला की नाही तू भर, मी तुला घेईन. तर मी फॉर्म भरला, त्याने घेतला मला. आणि जेव्हा फॉर्मचं ऑप्शन होतं, त्याच दिवशी लोणारला टुर्नामेंट होत्या आमच्या, म्हणजे आमच्या गावात लोणार हे गाव आहे, तिथं टुर्नामेंट होत्या. तर तेव्हा आमची पोरांची प्रॅक्टिस नव्हती, फक्त मी आणि किरण खेळत होतो. म्हणजे त्याच्या आधीची स्टोरी सांगते. आदल्या वर्षी मी हालेकानाला बोललेलो का हालेकाना माझं लास्ट वर्ष, जर मी कमबॅक केला तर ठीक आहे, नाहीतर बास करीन, क्रिकेट सोडेन. हालेकानाला बोललेलो मी. तर हालेकाना बरं. बोलते काय नाही तू खेळत राहा, बोलते होईल तुझा कमबॅक. बोलो ठीक आहे बघू. तर मी पावसाळ्यापासूनच तयारी केली, म्हणजे वॉर्मअप केला, सगळे पायांची मुवमेंटची सुरुवात केली. आणि त्याच दिवशी जेव्हा एपीएलचं ऑप्शन होतं ना, त्या दिवशी मॅच होत्या आमच्या लोणाऱ्यामध्ये. आणि तेव्हा मला पहिली संधी सुमित पत्रेने दिली की तू ओपनिंग कर म्हणून, यावर्षी पहिल्यापासून बघू काय होईल ते होईल. आणि मला वाटतं त्याच टुर्नामेंटला मी दुसऱ्या मॅचला 5 बॉल 5 सिक्स मारले. बरोबर. मग तेव्हापासून असं वाटलं नाही कधी काय ओपनिंग गेली म्हणून. त्या टुर्नामेंट पासून बरं. ओपनिंग तर ओपनिंगच केलं. म्हणजे संघात असा चान्स थलेश्वर म्हणजे एकविरा मध्ये मिळतो असं बोलायला हरकत नाही. कारण 101 खेळाडू एकाला लपवला तर दुसरा त्यापेक्षा भारी तयारच आहे, असं बोलायला काय हरकत नाही. मग आयुष्यातली पहिली, जसं तू बोलत जागृती मध्ये खेळलास, तेव्हा बक्षीस कमी होती, पण मॅन ऑफ द मॅच किंवा बेस्ट बॅट्समन या गोष्टी असतीलच. मग कुठल्या अशी आठवण आहे की जी पहिल्यांदा आपल्याला मिळाली ट्रॉफी? अशी पहिल्यांदा असं ना आठवत काय, पण ती सगळ्यात जास्त म्हणजे चांगलं वाटलं की जेव्हा महाशिवरात्रीला 2016-17-18 साली मला मॅन ऑफ द सिरीज भेटलेला, ती गोष्ट आठवण आहे. मग ती काय सांगशील त्याबद्दल? तो मी प्रश्न विचारणार होतो, कारण महाशिवरात्रीला जेव्हा जेव्हा तुझं जेव्हा जेव्हा खेळायला उतरतोस तेव्हा तेव्हा कॉमेंटेटरांच्या तोंडून निघतं की महाशिवरात्री चषक पासून नागेशची 10 लोकांच्या नजरेत आला. ती काय सांगशील पूर्ण महाशिवरात्री चषकची स्टोरी? महाशिवरात्रीची चषक म्हणजे खूप मोठं चषक मानलं जातं आपल्या इथं. कारण एक मिनिट आहे, कारण सगळे ओपनचे खेळाडू आपल्याकडे आलेले असतात आणि त्यात आपल्या लोकल खेळाडूंनी आपला गेम दाखवला. त्याबद्दल काय सांगशील तू? तुझं. तेव्हा म्हणजे ते ओपनचे प्लेयर असतात, आम्ही पण बोलवलेले, पण ते ऍक्च्युअली आले नाही, त्याच्यामुळे आम्हाला खेळायला चान्स भेटला. तर आम्ही खेळलो आणि परफॉर्मन्स चांगला झाला. आणि त्याच्यामध्ये सेमीफायनलची मॅच होती, मला वाटतं सोगाव सोबत होती, आलिशान सोगाव. त्यांचे पण चांगली टीम होते, चांगले पॅक करून आणलेले ते टीम. आणि त्या सिच्युएशनला अशी आली की सेमीफायनलच्या 2 बॉल 12 रन्स आलेल्या, आणि नेमकी स्ट्राईक माझ्याकडे होती. आणि तेव्हा मी ते 2 बॉलला 2 सिक्स मारलेले. बरोबर. त्याच्यापासून त्या लोकांना जास्त नजरेत आलेलं. खरी गोष्ट आहे. कारण जेव्हा तू बॅटिंगला उतरतोस तेव्हा तेव्हा ते महाशिवरात्री चषकचं बोललं जातं. कारण तुझा तिथे झालेला परफॉर्मन्स आणि मग तुझं नाव चर्चेत आलं. जास्त करून तू ग्रामीण क्रिकेट खेळताना दिसतो, कारण ओपनला जास्त करून दिसत नाही. कारण ओपनला जाण्यासाठी नाही बोलतोस की चान्स अजूनपर्यंत आलाय ना? नाही, मी जास्त ओपन नाही खेळत बाहेर, कारण का मला पहिला ऍडजस्ट नाही व्हायचं. मी बोटीवर वगैरे जायचं, आमची बोट आहे, तर मला ऍडजस्ट नाही व्हायचं.
आणि शक्यतो आणि एकविरा एवढे टुर्नामेंट खेळतो की बाहेर जाण्याची गरजच नाही पडत. आम्हीच बाहेर जातो सगळी बहुतेक इथं. आणि नाही मला पण ऍडजस्ट नव्हतं होत. नाही, कारण संधी कसं ओपन क्रिकेट एवढा तुझ्या चांगला गेम असताना देखील ओपनचं क्रिकेट जास्त करून बाहेर खेळताना तू दिसतच नाही, किंवा कुठला आपला अलिबागचा संघ गेला तरी पण दिसत नाही. ग्रामीण क्रिकेटने तुला नाव झालं, पण बाहेर पण तुझा गेम दिसावा अशी आमची इच्छा आहे अलिबागकरांची. कारण तू जितका जेवढा आक्रमक खेळतोस तेवढा संयमी देखील तुझ्या इथं खेळ आहे. पहिला असं मला ऍडजस्ट नाही व्हायचं बाहेर. आणि आता पहिला आता बघू, चान्स भेटला तर जाऊ. कसं आहे, चान्स भेटला तर नक्कीच बाहेर जाऊ. पण ते ऍडजस्ट पहिलं कामापासून नाही जमायचं, कारण का फॅमिली आहे, घर आहे सगळं. कामापासून पहिलं काम बघायला पाहिजे. आता नक्कीच चान्स भेटला तर नक्कीच जाणार बाहेर. बरोबर. अशी कोणती टुर्नामेंट आहे की जी तुझ्या आयुष्यभर तुझ्या लक्षात राहिले की या खेळीने माझं आयुष्य बदलून गेलं क्रिकेटच्या दुनियेत? असं बघितलं असतं मी जास्त ते आता तुम्हाला शिवरात्रीची एक एक टुर्नामेंट ती सांगितली, आणि ते ऑल ओव्हर एपीएल, म्हणजे पहिल्या एपीएल पासून तर आतापर्यंत एपीएल ला मला एपीएल चांगली आवडते. आणि त्या एपीएल ला परफॉर्मन्स होतो चांगला. आणि एक मा- आता एक दोन मागच्या सीझनला बेस्ट बॅट्समन भेटलेला. तो चांगली आठवतो, म्हणजे चांगलं वाटतं खेळायला एपीएल. कारण अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त बोली पण तुझ्यावर लागतं. कारण जास्त करून 2 वर्ष लगातार, मला वाटतं लगातार 2 बेस्ट बॅट्समनची किताब तुला भेटला होता. एकदा गोंधळपाड्यातून खेळताना. पुढला प्रश्न असा आहे की असं बोललं जातं, असं बरेच कडून आम्हाला समजत येतं की एकविरा थल हे जो जो चांगला खेळाडू तयार होतो थलमध्ये ते खेळाडू घेते, आणि मग त्यामुळे त्यांचा संघ बंद पडतो. त्याबद्दल काय सांगशील? कारण लोकांची समज आहे असं केल्याने समोरचा संघ बंद पडतो, कारण एकविरा थल त्यांना त्या त्या खेळाडूंना घेतं. उदाहरणार्थ आदिल कुरेशी असेल किंवा आर्यन खारकर असेल. काय बोलशील? असं नाही, हे चुकीची समज आहे. आम्ही असं कोणाला बोलवत नाही की तुम्ही आमच्यात या. फक्त आम्ही नवीन नवीन जे पोरं चांगले होतात त्यांना संधी देतो. जेव्हा आम्ही बाहेर गावी जातो, म्हणजे श्रीवर्धनला जातो, मुरुडला जातो, किंवा पेनला जातो, पनवेलला जातो, तिथं शक्यतो गाव टू गाव टीम मॅचेस होतात. तिथं हा बरोबर. टीम टू टीम प्रकार नाही, गाव टू गाव असतात. तर आपण एवढ्या लांब जाणार तर गावातले चांगली चांगलीच पोरं घेऊन जाणार. मग आम्ही खरी त्यांना गोष्ट. विचारतो, गाव टू गावला तुम्ही आमच्यात केला, तू टीम टू टीमला खेळलं नाही केला तुझा प्रश्न आहे. आम्ही तुला फोर्स नाही करत, की आम्ही तुला रिक्वेस्ट नाही करत की तू आमच्यात खेळ, एकविरामध्ये खेळ. असा एकालाही कोणाला फोर्स नव्हता. नाही आदिलला होता, नाही आर्यनला होता, नाही मला होता. कोणालाच काही असा फोर्स नव्हता. पण आम्ही जातो, बाहेर खेळतो. त्यांना आर्यनला वाटलं असेल त्याची टीम बाहेर जास्त खेळायला भेटेल, मध्ये मोठ्या मोठ्या टुर्नामेंट चांगल्या बाहेर खेळायला भेटेल, म्हणून ते येतात. असं काय नाही का आम्ही त्यांना बोलवतो. आम्ही अजूनपर्यंत कोणालाच रिक्वेस्ट केली नाहीये काय तुम्ही आमच्या टीम मध्ये खेळा, की आम्ही एकविरामध्ये खेळा, एकविराचं नाव मोठं करा. आमचं नाही. फक्त आमचा एक हेतू आहे, काय जो चांगला प्लेअर खेळतो, जर आपण जातो बाहेर खेळायला तर गावातल्या पोरांना पण संधी देऊया. बरोबर. जो चांगला खेळते त्याला चांगली संधी देऊया. फक्त आम्ही त्यांना गाव टू गावला बोलतो, ते पण फोर्स नाही. तुझी इच्छा असेल तर, तू चांगला खरी खेळतोस, तुझी इच्छा असेल तर तू ये, तुझा टॅलेंट दाखव तुझा. असा फोर्स नाही कधी कोणालाच केला काय तुम्ही आमच्या टीम मध्ये खेळा म्हणून. बरोबर. कारण अशी बहुतेक कडून असं ऐकण्यात आलं होतं, म्हणून हा प्रश्न तुला केला. पुढला प्रश्न असा आहे की तुला असं आपल्यातलं जे क्रिकेटमध्ये जसं दिसतं, आज तू सुपर एटचा लॉट बघितला असता, पूर्ण सुपर एट 101 टीम एकाला हरवली तरी दुसरं पण समोर तेवढं सगळं आव्हान असतं. या सुपर एट मुळे तुम्हाला पण असं होतंय का की सारखे सारखे त्याच संघांसोबत खेळतोय, नवीन दुसऱ्या संघांसोबत खेळलं पाहिजे असं वाटतंय? असं वाटतं दुसऱ्या संघाचं किंवा, कारण का 50 टुर्नामेंट खेळलो तर त्यातल्या 30 ते 40 टुर्नामेंट आम्हीच खेळत असतो. सुपर एट म्हणजे 4 टीम आहेत. सुपर एट बोलतो, पण कंपल्सरी त्या 4च टीम असतात. कधी बरोबर. ही वरती, कधी ती वरती, कधी ही खालती, कधी ती खालती. असं वाटतं का बाहेर दुसऱ्या टीमनी पण खेळावं. पण दुसरी साईडने विचार केला असता, या टीम सोबत खेळताना मजा पण तेवढीच येते. कारण का चांगल्या टीम सोबत, चांगल्या प्लेअर सोबत खेळलो, हारलो, जीत हा क्रिकेटचा विषय आहे, भाग आहे. बरोबर. पण बरोबर. चांगल्या टीम सोबत खेळणं मजा पण तेवढी येते. खरी गोष्ट, कारण जास्त करून तेच तेच संघ तुम्हाला लागतात की हो. तुम्ही प्रत्येकाचा गेम प्रत्येकाला माहिती झालाय. तसंच मी आता दुसरा प्रश्न त्यालाच धरून करतो की बाहेरचं जेव्हा क्रिकेट खेळायला जाता तुम्ही, पेन असू द्या, मुरुड पासून
तुम्ही जितकं महाड पर्यंत पण गेलेलं त्या पुढे पण जाणार. तेव्हाच तिथलं क्रिकेटमध्ये आणि आपल्यातल्या क्रिकेटमध्ये काय तुला फरक वाटते? कारण ते क्रिकेट तिथं जास्त षटकांचं होतं, आपल्या तर कमी षटकांचं होतं. काय सांगशील त्याबद्दल? जास्त षटकांचं म्हणजे तिथं टाइम टू टाइम असतो. जो टाइम देतात त्या टायमाला आपल्याला हजर राहणं असतं. कारण का त्यांचे नियम कडक असतात. मग तुम्हाला पेनल्टी देणार. आता आपल्याकडे बघितलं असतं दर्शन वाकडे जे होते ना, अंश असलेचा चषक, त्याच्यामध्ये आम्ही बरोबर. मागच्या वर्षी आम्ही पोहोचलेलो कॅप्टन. फक्त 5 मिनिटं लेट झाला तरी आम्हाला 5 रनची पेनल्टी दिली. म्हणजे असं शिस्तबद्ध कमिटी असेल ना, तर संघाला येणं गरजेचंच आहे. त्यांना मी वाईट नाही बोलत, त्यांनी उलट अति चांगलं केलंय. त्यांनी शिस्त ठेवली. टाइम टू टाइम संघ येतात. आता पीएनपी चषक होतं, चॅम्पियन ट्रॉफी होतं, संदीप जगे पीएनपी चषक हँडल करतो. टाइम टू टाइम बोलतो त्या टायमाला मॅचेस चालू करतो, बोलतो त्या टायमाला मॅचेस संपवतो. हे बाहेरच्या क्रिकेटमध्ये तसं होतं. पनवेल, पेन, त्या साईडला तसं होतं. तुम्ही टाइम टू टाइम जा, नाही तर तुम्हाला लगेच पेनल्टी देतात. तिथं असं भाव नसतं का माझं काम आहे, मी 15 मिनिटं उशिरा येईन, असं काही नसतं. त्याच्यामुळे त्यांचे खरी जास्त जास्त षटकांच्या मॅच होतात. आपल्या इथं मॅचेस चालू 12ला होतात. त्यांच्या इथं 12ला बरोबर. 1-2 मॅच आटोपतात. खरी गोष्ट आहे. हा. हीच खरी गोष्ट आहे. आजचं पण जरी आपण बघितलं तरी पहिली मॅच ही 12 वाजता सुरू झाली. हो. त्या फकीरपाड्याच्या टुर्नामेंट होत्या तिथं. दुसरा प्रश्न असा आहे की बाहेर खेळायला जास्त मजा येते की आपल्या ग्रामीण मध्ये खेळायला जास्त मजा येते? कारण बाहेर वेगवेगळे खेळाडू म्हणजे आयकॉनिक खेळाडू असतात खेळताना, आणि आपल्यातले खेळाडू जरी आयकॉन नसले तरी पण 101 आहेत, तरी वेगळे संघ जरी तुमच्यासोबत लागले तरी. काय सांगशील त्याबद्दल? असं काय नाही, खेळायला दोन्हीकडे मजा येतं. तिथं पण येतं, आपल्याकडे पण मजा येतं. पण तिथं बाहेर शक्यतो म्हणजे पनवेल साईडला, पेन साईडला गोल ग्राउंड असतं. त्याच्यामुळे तिथं जास्त म्हणजे आपल्या इथं जिथं गोल ग्राउंड आहे तिथं खेळायला मजाच येतं. तिथं पण जास्त गोल ग्राउंड असतात, म्हणून बाहेरच्या ठिकाणी खेळायला जरा चांगलं वाटतं. म्हणजे ग्रामीण तर मला जास्त करून ग्रामीणच आवडतं. म्हणजे आपल्या इथलं अलिबागचं क्रिकेट आवडतं. पण ते पनवेलला वगैरे तिथं गेलो की तिथं गोल ग्राउंड असतं. त्याच्यामुळे गोल ग्राउंडवर खेळण्याची मजा थोडी वेगळीच असते. खरी गोष्ट आहे. पुढला प्रश्न असा आहे की आयुष्यात 6 बॉल 6 सिक्स मारण्याचा योग कधी आलाय का? नाही, 6 बॉल 6 नाही बसलेत. मी 5 बॉल 5 5 वेळा मारलेत. 5 तर 6 वेळा मारलेत, पण 6वा योग नाही आलाय अजून. असं अजिंक्य वैती बोलला किंवा दर्शन बांदेकर जसं बोलला होता की 6 बॉल 6 सिक्स मारल्यानंतर बॉलरचं खच्चीकरण होतं. तुला असा जर योग आला समजा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा, तर तू तुझं स्वप्न ते पूर्ण करशील की थांबशील? नाही मारणार. जर मॅचची सिच्युएशन असेल म्हणजे आम्हाला जिंकण्यासाठी गरज असेल आणि तसा योग आला तरच मारीन, नाही तर 6 बॉल 6 नाही मारणार मी. कारण का मी पण पहिला बरं. बॉलिंग टाकायचो आणि मी स्वतःनी 5 बॉल 5 सिक्स खाल्लेले आहेत. त्याच्यामुळे मला अनुभव आहे बॉलरची काय परिस्थिती होते. त्याच्यामुळे नाही काय मारणार. सांगशील? कारण तू विषय काढलास म्हणून मी 5 बॉल 5 सिक्स खाल्ल्यानंतर काय बॉलर विचार करतो? विचार करायला डोकंच राहत नाही, बधीर होतं. म्हणजे बरं. काय सुचतच नाही, कारण का मी स्वतःनी खाल्लेले आहेत 5 बॉल 5 सिक्स. त्याच्यामुळे बॉलरची बेकार अवस्था होते, म्हणून खरी नाही गोष्ट मारणार. आहे. बरं. पुढला प्रश्न असा आहे की सर्वात हायेस्ट स्कोर कोणता आहे तुझा आजपर्यंत खेळलेला? स्कोर असा मला वाटते नवगोला काहीतरी 60-65 काहीतरी स्कोर्स आहे. आजपर्यंत. हा, आजपर्यंत. म्हणजे एका मॅचला हायएस्ट. बरं. हा. आजपर्यंत किती 50 झाले असतील, असं अंदाजे किती सांगशील? आजपर्यंत अंदाजे 9-10 50 झाले असते. बरं. कारण जास्त करून आपल्या तर कमी षटकांच्या सामन्यामुळे काही एवढं मोठी खेळी करायचा योग येत नाही. हा. पुढला प्रश्न असा आहे की संघात जसं तुम्हाला स्पॉन्सर मिळतो, आता जसं तुमचा संघ फॉर्मला आहे तर तुम्हाला स्पॉन्सर आज माऊ 11 एकविरा थल नावाने खेळतोच, तसं तुम्हाला अनेक स्पॉन्सर मिळत असतात. त्या स्पॉन्सर मुलं आपल्या संघात पण कधी राजकारण होतं काय? काय वाटतं तुला? कारण स्पॉन्सर इंटरफेअर, हा खेळाडू मला ओपनिंगला नको किंवा हा खेळाडू संघात नको, असं कधी होतं का स्पॉन्सर नाही मुळे? नाही, असं कधी झालंय नाही. आणि आमचा स्पॉन्सर निखिल पवार गोलू, तो तर काहीच बोलत नाही. तुम्ही हारा जिंका काही काही तो काहीच बोलत नाही, फक्त मॅच टाकतो, चेअर्स करतो. आणि शक्यतो आम्ही बाहेर वगैरे जातो खेळायला, स्पॉन्सर बोलतो हा प्लेअर नको असं काही नसतं. आम्ही जास्त करून सुमेतच कॉन्टॅक्ट, सुमेतचे स्पॉन्सर असतात,
त्याच्यामुळे सुमेध ठरवतो का जे आम्ही डिसिजन घेऊ ते आमचं आम्ही मॅचचं सिच्युएशन वगैरे बघून जे आमचे प्लेयर आहेत ते आम्ही आमचं डिसिजन घेऊ. तू असं काय असं आणि असं कधी कोण बोललं नाही का हा प्लेअर नको तो प्लेअर नको, असं कधी मला तर नाही आठवत काही कोण बोलले म्हणून. बरोबर. मग तुम्हाला जे नंबर किंवा तुम्ही स्पॉन्सर मध्ये खेळता, मग ते जे तुम्हाला जे मानधन मिळतं ते तुम्ही मंडळात जमा होतं जसं एकविरा हेल्थ संघात जमा होतं की प्रत्येकात विभागणी केली जाते? जर स्पॉन्सरची एंट्री असेल ना, आता गोलू एंट्री करतो, तर त्याचा नंबर मारला की आम्ही त्याचा खर्च एंट्री फी वगैरे त्याला देतो आणि नंतर आम्ही सगळे प्लेअर मध्ये डिवाइड करतो. आणि जेव्हा आमची संघाची एंट्री असेल तेव्हा सर्व पैसे संघामध्ये असतात, तेव्हा 1 रुपया पण नाही कोणाला काय भेटत. बरोबर. हा. पण जास्त करून स्पॉन्सर सध्या फॉर्मला असल्यामुळे तुमच्या मागे असतात. मग तुम्ही असं करता का की आता सध्या माऊ 11 आहे, तर मग त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं कोणी विचारलं तर तुम्ही त्याची एंट्री कॅन्सल करून तुम्ही त्यांच्या सोबत जाण्याचा कधी असं विचार केला? नाही ना, आता कसं आहे, आम्हाला कोणी विचारलं की तुमची टीम पाहिजे तर आम्ही पहिला गोलूला फोन करतो की तुझी एंट्री आहे का तिथं. नाही तर आम्ही त्या स्पॉन्सरला सांगतो का तू गोलूशी बोल, जर गोलू बोलला की तुझ्या एंट्री खेळ तर आम्ही खेळू, नाही तर पहिला गोलूलाच विचारतो, म्हणजे निखिललाच विचारतो की तुझी एंट्री आहे बरोबर. काय. म्हणजे त्याची एंट्री असेल तर आम्ही त्याची एंट्रीच खेळणार, कारण का तो सगळे इथं स्पॉन्सरशिप करतो. एखादी टुर्नामेंट कोणत्या गावात असेल किंवा काय असेल, तो बोला एक टुर्नामेंट आमच्यासाठी खेळ, तर चुकीचं आहे ना. मग आम्ही बरोबर. पहिले निखिलला विचारतो, जर त्याची एंट्री नसेल तर मग खेळतो. खरी गोष्ट आहे. कारण तो तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला सपोर्ट करतच असतो, असं हा, बोलायला काय हरकत नाही. करतो पुढला सपोर्ट. प्रश्न असा आहे की अलिबागच्या क्रिकेटमध्ये काय वाटते तुला, काय बदल व्हावा की जेणेकरून जास्त प्रमाणात आपले खेळाडू आणखी तर बाहेर दिसतील? बाहेर दिसणं पहिलं सुपर हिट बंद झालं पाहिजे. कारण का तुम्ही सुपर हिट सगळ्या चांगल्या टीम सोबत खेळाल तेव्हा तुमचं नाव होईल. आणि असं नाही की अलिबागमध्ये प्लेयर नाही, खूप चांगले चांगले प्लेयर आहेत. खूप म्हणजे खूप आहेत प्रत्येक प्लेयर टीम मध्ये. पण ते प्रत्येक टीम मध्ये कुठल्या 2 आहेत, कुठल्या 3 आहेत. मग ते लगेच बोलतात की आम्हाला सुपर एटला नको. आणि तुम्ही चांगल्या टीम सोबत खेळाल तेव्हाच चांगले दिसाल. आम्ही थोडी डायरेक्ट काही सुपर एटला जन्माला आलो. आम्ही पण पहिले साधे लोकल खेळलो, किती हारलो, आता पण हारतो. पहिलं तर सोड, आता पण हारतो. चांगल्या चांगल्या म्हणजे आता तुम्हीच बोलता की ही सुपर एट आहे, बाकीच्या सगळ्या लो आहेत, त्या लो टीम सोबत किती सह हारतो आम्ही. असं नाही, क्रिकेट आहे, हार जीत कोणी कधी कोणाला हारवेल भरोसा नाही, क्रिकेट आहे. बरोबर. हा, त्याच्यामुळे चांगल्या टीम सोबत तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला पाहिजे, खेळला पाहिजे. तुम्ही 1 मॅच हारला तर तुम्ही बोलता सुपर एटला हरवता. त्यांच्या तुम्ही खानाखुणा जाणून घ्या. 2 मॅच हाराल, 3 मॅच हाराल, चौथ्या वेळी तुम्ही त्यांना नक्की हरवाल जर तुमच्या जिद्द असेल तर. खरी गोष्ट आहे. कारण जास्त करून एकच लॉट ठरलेलं असतं आणि तेच लॉट मध्ये सध्या आपलं क्रिकेट चाललंय असं बोलायला हरकत नाही. हा, आणि कारण तू बघ तो ना, कुठं पण बाहेर जाताना सुपर एटचेच प्लेयर जास्त करून बाहेर जातात, तालुक्याला जातात किंवा लीगला कॅप्टन असतात किंवा लीगला सोल्ड होतात. प्लस सुपर एटचे खूप कमी प्लेयर अनसोल्ड होताना पण दिसतील, कारण का त्यांना खरी चांगल्या गोष्ट टीम सोबत खेळण्याचा अनुभव आहे. चांगले चांगले पण खेळतात ते. असं नाही का दुसरे चांगले नाही खेळत, दुसरे पण चांगले खेळतात, पण ते का सुपर एट सोबत खेळायला घाबरतात काय माहिती, तो त्यांचा आहे. बरं. प्रश्न आहे. बरं. लीगचा विषय निघाला. लीग मध्ये तू बघशील तर आता जसं बोललास की काही खेळाडू अ, क्वचित खेळाडू सुपर एट वाले अनसोल्ड होतात. पण काही खेळाडू हे लोकल संघ आपण जसं बोलतो की सुपर एट पेक्षा खालचे त्यातून घेतात. पण चांगला एखाद्या खेळाडूकडे पोटेन्शियल असतं पण त्याला चान्स भेटत नाही, कारण सुपर एटचे खेळाडू त्यांनी त्याचा गेम बघितलेला नसतो. मग काय बोलशील त्याबद्दल? कारण त्यांना देखील चान्स दिला पाहिजे, कारण प्रत्येक वेळी तेच तेच खेळाडू घेऊन तुम्ही तुमचा संघ पूर्ण करत असता. पण नवीन खेळाडू नवीन नवीन चेहऱ्यांना चान्स दिला पाहिजे, जे कॅप्टन असतात त्यांनी पण. काय बोलशील? तू देखील एखाद्या प्लेयरना संघाचा कॅप्टन असतो. प्लेयरना चान्स दिला पाहिजे, पण याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, आता मी पण कॅप्टन असतो याला, होतो आता, पुढे राहील नाही ती वेगळी गोष्ट, आता होतो. सुमेध असतो, आता आमच्या टीम मध्ये सुमेध असतो. त्या आमचं काय होतं, आम्ही जेव्हा कुठेही टुर्नामेंट खेळायला जातो तेव्हा ज्या दिवशी जातो त्या दिवशी सगळे सुपर एटच्या टीम असतात. त्याच्यामुळे त्या दुसऱ्या टीमचा परफॉर्मन्स जर लाईव्ह नसेल तर आम्हाला बहुतेक अंश समजतच नाही ना, कोण काय करतोय कोण नाही करतोय. मग ते जो कॅप्टन राहील तर त्याच्या माहितीतलेच प्लेयर घेणार ना, का आता माझ्या डोळ्यासमोर खेळलाय, माझ्यासोबत खेळलाय.
त्याच्यामुळे आणि जेव्हा सुपर एट जेव्हा आता हाशिवऱ्याचे कॅप्टन असतात, नौकारचे असतात, झिराडचे असतात, म्हणजे जे आम्ही सुपर एटला खेळतो, बाकी पण असतात ना असं नाही, पण सुपर एटला खेळतो त्याचे थोडे जास्त कॅप्टन असतात. त्याच्यामुळे ज्या बरोबर. दिवशी आम्ही खेळतो त्या दिवशी आम्हाला सगळे सुपर एटचेच प्लेयर भेटतात. तर आम्हाला माहिती असतंच ना सुपर एट मध्ये कोण चांगला खेळतो, कोण काय खेळतो. आता जे प्लेयर आपण बघितलेच नसतील, एक दोन दिवस एकदा तर दोनदा बॅटिंग बघून तो प्लेअरला जज नाही ना करू शकत, की हा प्लेअर एवढा चांगला खेळतोय, तेवढा चांगला खेळतोय. तू 4-5 वेळा बघशील, हा चांगला खेळतोय, चांगला खेळतोय, तरच तू त्याला घेणार ना लीगला. त्याच्यामुळे खरी प्लेयर गोष्ट. त्याच्यामुळे जास्त प्लेयर अनसोल्ड होतात. जे माहितीवाले प्लेयर बरोबर. असतात त्यांनाच घेतात कॅप्टन लोक. बरोबर, ही खरी गोष्ट आहे. कारण बहुतेक वेळेला हे बोललं जातं की तेच तेच खेळाडू दिसतात आपल्याला लीग मध्ये, आणि त्यांचा जवळचे खेळाडू खेळताना दिसतात असं बोललं जातं. पुढला प्रश्न असा आहे की संघाबद्दल काय सांगशील तुमच्या? कारण प्रत्येक खेळाडू हा अं, खरोखर एक हिरा आहे, बोलायला हरकत नाही. कारण अलिबागचं क्रिकेट बाहेर जास्त प्रमाणात खेळणारा संघ आहे तुमचा, एकविरा थेट. काय बोलशील प्रत्येक खेळाडू बद्दल जर बोलायचं झालं? ते खेळाडू तर चांगलेच आहेत, सगळे चांगले आहेत आणि मेहनत पण खूप करतात. असं नाही की आम्ही डायरेक्ट जातो बाहेर खेळतो. सगळेजण खूप मेहनत करतात. आता एका मॅचला माझी चुकी झाली तर मला सगळे सांगणार किंवा दोघं तिघं सांगणार की नागेश तुझी ही चुकी झाली, तुला हे पुढच्या नेक्स्ट टुर्नामेंटला किंवा नेक्स्ट मॅचला ही जरा सुधारणा करायच्यात, किंवा दुसरं कोण चुकलं तर प्रत्येकाच्या एकमेकाला आम्ही चुक्या सांगतो. त्याच्यामुळे सगळे सुधारण्याचे प्रयत्न करतात, प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिसला ते चुका सुधारण्याच्या, असं नाही की आपल्याला जास्त खेळायचं म्हणून आपण खेळतो तसेच खेळत राहायचं. ज्या चुका जास्त होतात त्या जास्त करून सुधारायच्या बघतात. त्याच्यामुळे गेम डेव्हलप होत राहतो आणि त्याच्यामुळे संघ चांगला आहे. अजूनपर्यंत तसं बोललास तर तेच तेच खेळाडू आहेत. कारण सर्वात जुना संघ आहे असं बोलायला पण हरकत नाही. कारण नवीन चेहऱ्यांपेक्षा जे जुने खेळाडू आहेत तेच सिनियर खेळाडू अजून देखील तुमच्या संघात खेळत आहेत असं बोलायला हरकत नाही. कारण जरी प्रकाश आलेकरना आपण बोललो तर किती वर्षांपासूनचं क्रिकेट आहे. सन्मित्र माजुत्रे जसा बोललास तर अजूनपर्यंत ओपनिंगला आपल्याला दिसतोच तो चेहरा. जसं आता प्रकाश हलकेंना थोडा मागे तरी दिसतोय, पण सन्मित्र मात्र तुम्हाला नेहमी ओपनिंगला दिसतो. सिनियर खेळाडूंबद्दल किती रिस्पेक्ट तुमच्या संघात आहे? कारण एखाद्या नवीन संघाने हे घेतलं पाहिजे. कारण तुमचा संघ आदर्श संघ म्हणून अलिबाग तालुक्यात आपल्याला दिसतो. काय सांगशील तुमच्या संघात सिनियर खेळाडूंची किती रिस्पेक्ट ठेवली जाते? एक आलेखाना पहिला कॅप्टन होता, आता पण कॅप्टनच आहे तो. आणि सन्मित्र मात्र जर सगळे चांगले खेळतात तर काय गरज आहे कोणाला घ्यायची. आमच्या टीम मध्ये असा ज्याचा परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स वरती झाला पाहिजे, दाबला नाही गेला पाहिजे. गोट्या सन्मित्र चांगला खेळतोय तो ओपनिंगला खेळणार. सगळेच चांगले खेळतात. त्याच्यामुळे नवीन प्लेयरला संधी भेटणं थोडं मुश्किल आहे. आहेत चांगले चांगले प्लेयर आहेत आमच्याकडे पण नवीन. पण जर जुने प्लेयर चांगले खेळतात, तर त्याचा घेणं भाग आहे ना. त्याच्यामुळे बरोबर. जुन्या प्लेयरला घेणं भाग आहे. आणि आलेखाना कॅप्टन आहे, आमचा कॅप्टन राहील. त्याच्यामुळे त्याला रिस्पेक्ट तर आहेच संघामध्ये. अजूनपर्यंत आलेखानाच्या पुढे जास्त कोण बोलत नाही. भले ते ग्राउंडवरती कधी कधी फिल्डिंग मॅच गरम होतो सगळ्यांचं, पण जेव्हा बाहेर येतो आलेखाना काय बोलेल तर गप ऐकतात सगळे. बद्दल काय सांगशील? कारण त्याची पहिली खेळी मी स्वतः बघितलेली आहे. कारण जसं तू बोलशील खालेश्वर थल संघाला नेवल या दोघांमुळे जास्त नावारूपाला आला असं बोलायला हरकत नाही. पण हालेखाना बद्दल बोलायचं झालं तर आगली वेगळी फिल्डिंग लावण्यात तो पटाईत आहे. काय बोलशील त्याच्या या डोकेलिटी बद्दल? तुम्हाला पण कधी कधी चक्रावून होत असेल, काय सांगशील त्याबद्दल? हो, त्याचं ते आहे. तू कधी कुठं काय फिल्डिंग लावेल ना त्याचा काही भरून नेम नसतो. त्याच्यामुळे आम्हाला पण खूप चक्रासारखं होतं. पण आता तो जरा त्याला जॉब पासून जरा प्रॅक्टिसला, त्याला फॉर्म, तो बॅट्समन पहिलाही चांगला होता, अजूनही चांगला आहे आणि पुढेही चांगला. अजून त्याने प्रॅक्टिस केली तर अजून तो चांगलाच आहे. प्रॅक्टिसला वगैरे चांगला खेळतो. पण ते जॉब कारणाने प्रॅक्टिसला टाइम नाही भेटत. त्याच्यामुळे थोडा अटी खेळतोय. बरोबर. जर नागेशला एकविरा व्यतिरिक्त जर कुठल्या संघात खेळावं असं वाटत असेल तर कोणता संघ असेल नाही की नाही, मी तुला जो आवडीचा संघ? एकविरामध्येच केले. एकविरा चांगली टीम आहे, कशाला दुसऱ्यात जाऊ. एकविराच नाही माझी नाही, फेवरेट एक टीम. जे आवडीचा म्हणजे तू तिथंच खेळशील पण आवडीचा एखादा संघ असतो की जो आपल्याला आवडतं, असा कोणता संघ आहे? तुम्ही जे सुपर एट मध्ये खेळतेस किंवा आणखीन कोणता संघ?
जो आवडीचा वाटतो तुमच्या संघाच्या व्यतिरिक्त? असं आवडीचा वगैरे तर नौकर टीम चांगली आहे. टीमा सगळ्याच चांगल्या आहेत, पण नौकरमध्ये खेळायला चांगलं वाटेल. कारण का ते पण आमच्यासारखेच आहेत, असं मला वाटतं थोडीफार. त्याच्यामुळे बरोबर. त्यांच्यात मॅच होऊन जाईल. खरी गोष्ट. पुढला प्रश्न असा आहे, जसं तू आता मला थांबवलंस की नाही नाही, मी एकविरा हेल्थ संघासोबतच केले, एकनिष्ठ तिथंच राहील. तर तू आता बघितलं असेल की जरासा चान्स नाही भेटला तर खेळाडू या संघातून त्या संघात उडी मारतो, किंवा तसं बोललं असतं की दुसरा संघ तयार करतो. काय सांगशील त्याबद्दल? तुझं मत काय आहे की असं केल्याने, आता एवढ्या वर्षाचा तुझा अनुभव आहे, तुला देखील, तू जसं बोललास की 3 वर्ष मी फिल्डर म्हणूनच संघात खेळत होतो, त्यानंतर मला चान्स भेटला. तू काय बोलशील त्या अशा खेळाडूंना की ज्या कितीपर्यंत त्याने थांबलं पाहिजे? नाही नाही, हे बघा, एक मला तर वाटतं संघामध्ये चान्स नाही भेटत म्हणजे तुझा परफॉर्मन्स कुठेतरी कमी आहे. एक तर तुझी म्हणजे काहीतरी तुझ्यात कमी आहे, ते त्याच्यापेक्षा तू सुधारण्याचा प्रयत्न कर. आता मी पहिला पण बोललो काय, मी जवळजवळ 2-3 वर्ष नुसता फिल्डिंग करत होतो एकविरामध्ये. पण तरी मला कॅप्टन सुमेधने किंवा हालेकानाने, म्हणजे गजने हालेकानाने कधी मला बसवला नाही. तेव्हा फिल्डिंगला तरी घ्यायचे. कारण का आपलाच संघ असा असतो जो आपल्याला बॅक करतो. आपला बरोबर. हा आपला वाईट काल आला, चांगला काल आला, तो आपलाच संघ आपल्याला बॅक करतो. मी बोललो तसा मी 2-3 वर्ष फिल्डिंग मध्ये नुसता फिल्डिंगलाच होतो. म्हणजे 11 प्लेअर घ्यायचा म्हणून घ्यायचा, फक्त काय फिल्डिंग बऱ्यापैकी होती म्हणून घेत होते. परफॉर्मन्स नव्हता पायाच्या दुखापतीमुळे. मग त्याच्यानंतर मला पण वाटलं का माझी बॅटिंग नावात काहीतरी सुधारणा करायला पाहिजे. तेव्हा मी पण 3-4 महिने मेहनत केली. घरच्या घरी प्रॅक्टिस केली, वॉर्मअप केला, रनिंग केली, सगळं म्हणजे बरंच काही ना काही केलं जे पाहिजे क्रिकेटला ते. त्याच्यामुळे माझी बॅटिंग झाली. मग आता संघ मला घेणार. तुम्हाला बरोबर. संघात घेत नाही म्हणजे तुमचं काहीतरी कमी आहे ना, परफॉर्मन्स कमी आहे. त्याच्यापासूनच घेत नाही. असं बिनफुकट तर कोण घेणार नाही. तेव्हा तुम्हाला बाहेर नाही बसवणार. खरी गोष्ट. कारण असं बहुतेक वेळेला तू बघितलं असेल की एका संघाचे आज एकत्र असतात आणि उद्या दुसरा संघ तयार होतो. हो. खूप बघितले असेल, कारण तुम्ही जास्त करून खेळता, तुम्हाला माहिती असतं. कारण आज एक संघ एकत्र खेळल्याने गावाचं देखील नाव होतं. वेगवेगळ्या खेळण्याने जरी तुम्ही जरी किती नंबर आले तरी पण ते एकत्रित खेळल्याशिवाय नंबर कधी लागत नाही, असं बोलायला काय हरकत नाही. कारण तेच आहे. एकमेकांच्या विश्वासानेच संघ तयार होतो. हा, संघामध्ये विश्वास पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे राग नाही पाहिजे. आता तू बघितलं असेल आमच्या टीम मध्ये आम्ही हारलो का आमचे किती एकमेकांना बोलतात. ठीक आहे, आम्ही ग्राउंड मध्ये असतो 5-10 मिनिटं, सगळ्यांनाच सगळे बोलतो आम्ही 1 मिनिटं. पण ग्राउंडच्या बाहेर आलो तर भारीत भारी 5 मिनिटं, नंतर परत जैसे ते क्रिकेट आहे, चल ठीक आहे, आज हारलो उद्या जिंकू. त्याच्यामुळे मेहनत करत राहायची आणि बरोबर. एकत्र येऊन खेळतो. असं काय ना, आम्ही पण एकमेकांना बोलतो ना, असं नाही. आम्ही पण एकमेकांना थोड्या शिव्या देतो, बोलतो. सगळे सगळ्यांच्या रागवतात, कारण का तुझी चुकी झाली. आज पण आम्ही हारलो, सगळे सगळ्यांच्या रागवले. ठीक आहे ना, उद्या काय, आता उद्यापासून परत पासून सगळं सारखंच. ना, आज माझ्याकडून चुकी झाली तर मला बोलणार, उद्या त्याच्या दुसऱ्याकडून झाली तर दुसऱ्याला बोलणार. हा संघ आहे ना, संघामध्ये असं चालणारच. जर कोणीच कोणाला नाही बोललं तर कोणाच्या कोण चुकाच सांगणार नाही. त्याच्यामुळे क्रिकेट चालणारच नाही जास्त. खरी गोष्ट. त्याशिवाय क्रिकेट पुढे जाणार देखील नाही. नाही, जाणार नाही. बरोबर. कसं आहे, आता मी चुकलो तर दुसऱ्याने सांगितलं पाहिजे का नाही, की तुझी ही चूक होते म्हणून तुझ्या बॅटवर बॉल नाही आला, की तुला कॅच नाही पकडली. तर नेक्स्ट टाइम ती लक्षात राहतं ना, आपली मागे ही चुकी झालेली, आपण हे सुधारलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे चुका सुधारल्या तर क्रिकेट सुधारा. खरी गोष्ट आहे. आणि मग पुढे जाल आणि तुमचं देखील नाव होईल, असं बोलायला काय हरकत नाही. हा. आयुष्यातला बॅड पॅच, जसं तू मागासपासून बोलत आहेस की माझ्या पायाला दुखापत झाली, मी 2 वर्ष माग पडलो होतो. काय सांगशील त्या बॅड पॅच मध्ये? माणसाला सगळं आठवतं, आपण अगोदर असा होतो आणि मग आता आपल्याला फक्त 11वा खेळाडू म्हणून घेतायत, फक्त नावाला घेतायत. काय सांगशील तुझं काय झालं होतं आणि तो बॅड पॅच काय आला आयुष्यात? तेच म्हणजे मला फुटबॉल खेळताना मी पडलेलो. फुटबॉल खेळताना तेव्हा माझी लिगामेंट तुटलेली, लिगामेंट ब्रेक झालेली. त्याच्यामुळे मी लिगामेंट ब्रेक झाली तरी पण खेळलो मी. ऑपरेशन न करता पहिला खेळलो, त्याच्यामुळे परत सेकंड लिगामेंट पण ब्रेक झाली. मग ते नंतर ऑपरेशन केलं, ते वगैरे झालं. ऑपरेशन केल्यानंतर फुटवर्क होत नव्हता, पायचा पाय घाबरत होता. त्याच्यामुळे बॅड पॅच येत गेला. पण संघाने बॅक केलं. कधी मला असा बसवला नाही किंवा वाटलं नाही. मध्ये मध्ये बॅटिंगला पण पाठवायचे ना, असं नाही काय, असं एकदम खालच्या थराला पण नाही टाकलं का तू नुसता फिल्डिंगच कर.
असा नाही, सुमेध आलेखाना यांनी खूप सपोर्ट केला. पण नंतर स्वतः मलाच वाटलं 2 वर्षांनी की आपली बॅटलिंग होत नाही, आता बॅटला बॉल नाही लागत. मी जेव्हा बॉलिंग टाकायला लागलो तर बॉलिंग टाकायला लागलो, त्याच्यानंतर परत डोक्याला दुखापत झाली, ती गादी काय बोलतात ती फाटली. त्याच्यामुळे परत ऑपरेशन केलं, परत 1 वर्ष गेलं. मग परत फ्रंट फूट म्हणजे आपला पायाची मुवमेंट करायला टाइम गेला. मग तेव्हा नंतर प्लेयरांनी सपोर्ट केला, हालेखानाने, सुमेधने, असं कधी बसवून म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केला, सगळ्यांनी टीमने सपोर्ट केला. मग कधी बसवलं नंतर मलाच वाटलं की ना आपलं क्रिकेट संपलं आता, पायाची मुवमेंट नाही होत. मी त्या हालेखानाला बोललो की नाही, मी पुढच्या वर्षी लास्ट ट्राय करीन, झालं तर ठीक, नाही तर बोलो सोडून देईन क्रिकेट. मग नंतर पहिल्यापासून मी आठवलं, मी पहिला काय करायचो, कसं खेळायचो, काय करायचो. मग तसंच चालू केलं, घरी वॉर्मअप चालू केला, धावणं, पायाची मुवमेंट. पावसाळ्यावर म्हणजे जवळजवळ मे पासून तर ऑगस्ट पर्यंत तेच करत होतो मी. बॅटला बॉल का नाही लागत, कारण का आम्ही बीचवर खेळतो. बीचवर खेळणं आणि सिमेंटवर खेळणं खूप फरक पडतो. बरं. मग नंतर मग ते सगळं खूप मेहनत केली. मग नंतर चांगला बॅक झाला, तर तेव्हापासून चांगलं ते चांगलंच चाललंय, सध्या तरी चांगलं चाललंय. बरं. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच हा येतो आणि हा. त्यानंतरच कमबॅक करणं पण महत्वाचं असतं असं बोलायला हरकत नाही. कोणता असा खेळाडू जो लोकांच्या नजरेतच आला नाही तुमच्या संघातला, असं बोलायला हरकत नाही. कारण क्वचित खेळाडू असतो की जो खूप काही करून जातो पण त्याला लक्षात ठेवत नाही, असा कोणता खेळाडू? काय बोलशील त्याबद्दल? कोणता खेळ, आमचे तर सगळे खेळाडू सगळ्यांच्या नजरेत आहेत. माझ्या मते तर किरण लट सारखा खेळाडू जास्त करून दिसण्यात लोकांच्या आला नाही, पण बरेच टुर्नामेंट त्यांनी तुम्हाला जिंकून दिल्या. काय बोलशील त्याबद्दल? असं नाही, किरण लट चांगलाच प्लेअर होता आणि त्याला खूप जण ओळखतात. तो पहिला चांगला आणि आता पण चांगला खेळतो. आता प्रॅक्टिसला वगैरे चांगला खेळतो तो, आणि तो पहिला पण चांगला खेळायचा आणि त्याला लोकांच्या नजर. पण तो आता 1-2 वर्ष थोडा कमी फॉर्म मध्ये आहे, म्हणजे थोडा कमी बॅटिंग वगैरे भेटतो त्याला, त्याच्यामुळे थोडा कमी लोकांच्या नजरेत आहे. म्हणजे आता पहिला किरण चांगला खेळायचा, आता पण चांगला खेळतोय, फक्त आता थोडासा तू बोलल्याप्रमाणे युट्यूबच्या काळात थोडासा लोकांच्या नजरेत कमी येतोय. बरोबर. कारण युट्यूब मुलं खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. एक टुर्नामेंट एखाद्या खेळाडूला सुपरस्टार बनवतं. कारण जसं आपण बोलतो, विषय निघाला म्हणून, की बाहेरून जे खेळाडू आपण आणतो, मी हा प्रश्न सगळ्यांना विचारतो की ते खेळाडू 1-2च टुर्नामेंट खेळतात चांगल्या, पण युट्यूब लाईव्ह असल्यामुळं त्यांचं आपल्याकडे बघितलं जातं आणि मग आपण या खेळाडूला वयाच्या 22 वर्षाचे पण खेळाडू असतात, ते आपल्याकडे ऐकून येतात. आणि आपल्यातले खेळाडू जरी 30-30, 35-35 वर्षाचे चांगले खेळाडू आहेत तरी पण ते आयकॉन म्हणून बाहेर जात नाही, कारण याचं एक युट्यूब आहे. कारण आपल्याकडे टुर्नामेंट लाईव्ह होत नाही. काय बोलशील त्याबद्दल? हो, हे तर 100% बरोबर आहे. आपल्याकडे खूप प्लेयर चांगले चांगले असतात, ते बाहेरचे प्लेयर कमी व्हायचे असतात. त्याने आपल्या स्पॉन्सर लोकांना पण बाहेरचे प्लेयर आवडतात. का आवडतात त्यांचं म्हणजे प्रत्येकाची चॉईस आहे, असं नाही बोलू शकत. पण आपल्याकडे पण खूप प्लेयर आहेत, चांगले चांगले आहेत, जे बाहेर जाऊन खेळू शकतात. कारण तू बघितलंस तर त्यांना जास्त प्रमाणात पैसे दिले जातात आणि आपल्या खेळाडूंना बोलावलं देखील जात नाही, जरी किती चांगला खेळला तरी. हो, हे खरी गोष्ट आहे. कारण तुला देखील असं म्हणजे अनुभव आले असतील, कारण तुम्ही मोठा संघ आहे. कारण तुमच्या संघात जास्त करून तुमच्यातले आयकॉन जातात खेळायला. कारण सुमेध असू द्या किंवा आर्यन असू द्या किंवा आदिल असू द्या, कारण ते खेळाडू आयकॉन म्हणून आपल्याला दिसतात, पण आपल्यातल्या खेळाडूंना तेवढा मान देत नाही जितका बाहेरचे जेवढे खेळाडू आपण हे स्पॉन्सर शंभर घेऊन येतो. टक्के हे 100% खरं आहे, कारण का आपल्या इथं बऱ्याच अशा आयकॉनच्या मॅच होतात, म्हणजे 4 आयकॉन वगैरे. तर आम्ही बऱ्याच वेळ जातो खेळायला, कुठं ना कुठं, म्हणजे स्पॉन्सर असतात तिकडे. ते बाहेरचे चौघ ना ते 40-50 हजार घेऊन जाणार. आम्हाला काही कोण काही विचारत पण नाही, काय पाहिजे काय नको काय नाही. पण एक आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही जातो खेळायला. ही तू बोललास ती 100% खरी आहे, कारण का बाहेरच्या प्लेयरना पैसे जास्त देतात, तो खेळलो नाही खेळलो त्याच्या जुन्या जे काय असेल ते. बरोबर. असा किस्सा आहे का तुझ्या आठवणीतला, की नाव नको घेऊ त्या स्पॉन्सरचं, पण असं कधी झालेलं आहे का तुझ्या बाबतीत? काय असं खूप वेळा झालेलं आहे, खूप वेळा. अजूनपर्यंत कोणी विचारलं नाही की आम्ही जेव्हा बाहेर खेळायला जातो तर अजून असा एक पण स्पॉन्सर नाही भेटला आम्हाला की त्यांनी 40,000 घेतले तर तुमच्या संघाला बाबा 10,000 घ्या का 5,000 घ्या, असं कोणी नाही भेटलंय. असे सगळेच ते करतात, पण आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही जातो.
बरं. क्रिकेट हा रक्तात आहे असं बोलायला हरकत हा नाही. कारण त्या त्या खेळामुळं आपल्याला आवड आहे म्हणून आपण जरी कोणी काय विचारलं नाही तरी आपण जातो. पुढला प्रश्न असा आहे की जर तुला प्लेइंग 11 काढायला सांगितली अलिबाग ओव्हरऑल अलिबाग मधील खेळाडूंची ते तुझ्या आवडीचे असतील तर कोणते खेळाडू असतील तुझ्या 11? ओव्हरऑल अलिबाग. हा. पहिलं तर बॉलर मध्ये मी आमचे 3 बॉलर घेईन. पवन, आर्यन, सुमेध. दुसरं म्हणजे एक चांगला बॉलर मनीष मोकल, एक बॉलर चांगला आहे. पिंट्या, मी स्वतः खेळेन. बरं. आदिल आदिल असेल, अजून अलिबागचा रोहित रोहित पाटील, एक अजिंक्य वैती असेल. फिनिशर चांगला आहे तो खूप. अजून मोन्या. बरं. किती झाले? 8 झाले. अजून 3. अजून आदर्श पाटील असेल. सागर आपला दिघोडीचा पिंट्या. आणि शेवटचा एक. शेवटचा आता कोण असेल? कोणतरी आपल्या इथलाच. बरं. कारण चांगले आहेत हे खेळाडू सगळे तसे बोलत यंगच खेळाडू आहेत. हा यंग खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर जास्त करून क्रिकेटकडे आता जास्त महत्व देताना दिसत नाही. तू पण बघत असशील ही गोष्ट. कारण जास्त मोबाईलची दुनिया आता आवडीची झालेली आहे. हा. काय बोलशील त्याबद्दल? जर तुला सांगावंसं वाटलं यंग खेळाडूंना तर काय संदेश देशील? असं नाही, यंग प्लेयरांनी जर तुम्हाला खरोखर क्रिकेटची आवड असेल आणि खेळत असेल तर प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही आहे क्रिकेटला. तुम्ही किती काय केलं तर प्रॅक्टिस हे करावंच लागणार आहे आणि प्रॅक्टिसच तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळू शकेल. हे मोबाईल वगैरे ठीक आहे, आता मोबाईलमध्ये आयडियाज वगैरे भेटतात. कुठला कसा बॉल स्पिन करायचा, काय कुठला शॉट कसा खेळायचा हे मोबाईलमध्ये पण भेटतं. पण त्यांनी ते योग्य तर मोबाईलचा वापर केला पाहिजे. नुसता ते पबजीनी चॅटिंग करून मला नाही वाटत ती यंग प्लेयर जास्त चांगले क्रिकेट खेळतील. बरं. कारण जास्त तू पण बघत असशील या गोष्टी होतात. कारण जास्त यंग खेळाडू येताना जाताना दिसत नाहीत. क्वचित क्वचित संघातच फक्त यंग खेळाडू आहेत. बाकी तर आपले तेच तेच खेळाडू आजपर्यंत क्रिकेट जागृत म्हणजे पुढे घेऊन जात आहेत असं बोलायला हरकत नाही. पुढला प्रश्न असा आहे की लीग टुर्नामेंट मध्ये कोणती अशी लीग आहे की ती तुला आवडली, की इथलं आयोजन आणि नियोजन खरोखर पॉवरफुल? सगळ्यात तसं खरोखर मला पीएनपी चषक खूप आवडतं. म्हणजे त्याचे टाइम टू टाइम रेग्युलर ते संदीप जगे सर खूप चांगले मॅनेज करतात. पण एपीएल पण खूप आवडतं कारण का एपीएल ला माझी बॅटिंग वगैरे चांगली होतं. बरं. त्याने एपीएल नाव दिलं असं पण बोलायला हरकत नाही. कारण हो. प्रत्येक एपीएल ला तुझा परफॉर्मन्स होतच असतो. आजपर्यंतचे जेवढे सीझन झाले तेवढ्या सीझन मध्ये नागेश शीद हा नेहमी बॅटिंगच्या ऑर्डर मध्ये तरी पहिल्या दुसऱ्या स्थानावर तरी दिसतो असं बोलायला हरकत नाही. पुढला प्रश्न असा आहे की आपले खेळाडू जसं तू बघतोस तर रायगड जी जो संघ आहे त्या संघात फक्त पनवेल उरण याच विभागातले खेळाडू जास्त खेळताना दिसतात. आता सुमेध पत्रे तसं बोलतात, जसं बाहेर जरी कॉमेंट्री करताना बोलणार अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे किंवा मोन्याला बोलणार वेल फिनिशर आहे पूर्ण महाराष्ट्रात काय रायगडमध्ये असं पण बोललं जातं. पण त्यांना जास्त करून बोलवलं जात नाही या बाहेरच्या टुर्नामेंटला जातात तेव्हा. त्याबद्दल काय बोलशील? कारण अलिबाग हा त्यांच्या नजरेत येत नाही, याचं कारण काय असेल? असं कारण शक्यतो जास्त युट्यूबच आहे. कारण का त्यांच्या इथं सगळ्या नॉर्मल मॅच असल्या तर युट्यूब होतात. त्याच्यामुळे कोण काय करतं तर सगळं सगळ्यांना समजतं युट्यूब मध्ये. आपल्या इथं जास्त शक्यतो जास्त युट्यूब मॅच म्हणजे ज्या चांगल्या चांगल्या टुर्नामेंट मोठ्या आहेत त्याच युट्यूब होतात. त्याच्यामुळे आपली युट्यूब मध्ये कमी असल्या कारणाने जास्त परफॉर्मन्स दिसत नाही. आणि रायगड बोलशील तर आपल्या रायगडमध्ये खूप चांगले चांगले प्लेयर आहेत. असं ना अलिबागमध्ये पण चांगले आहेत, पण उरणमध्ये पण चांगले आहेत. आणि त्यांचं युट्यूब कारण असल्याने आपल्या लोकांना पोरांचा परफॉर्मन्स म्हणजे आपल्या त्या प्लेयरचा परफॉर्मन्स युट्यूब कमी असल्या कारणाने जास्त लोकांना दिसत नाही. तिथं साध्या साध्या मॅचेना पण युट्यूब असतो, जे आपल्या इथं नसतो. आणि दुसरा पॉईंट म्हणजे त्यांच्या इथं कंपल्सरी म्हणजे 90 ते 95% गोल ग्राउंड असतात. आणि गोल ग्राउंडला खेळणं आणि अलिबागच्या शॉर्ट ग्राउंडला खेळणं आपल्या इथल्या खूप फरक असतो. खूप म्हणजे खूपच फरक असतो.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे अलिबागच्या पिच मध्ये फरक असतो आपल्या म्हणजे पिच घेण्यात कोणचं 26 यार्डचं असतं, कोणचं आपण पावलांनी बोलतो, कोणचं 30 पावलांचं, कोणचं 32 पावलांचं. तसं तू पेन टाकलास तर सगळं कंपल्सरी 26 यार्डच असतं. कधी बरोबर. कधी जवळ पण असतं, थोडंसं मला वाटतं जवळ पण असतं. त्याच्यामुळे आपल्या प्लेयरांना बहुतेक प्लेयरांना खेळता नाही येत त्यांच्या ग्राउंडवर. हा खूप फरक पडतो आणि त्यांचा शॉर्ट पिचची प्रॅक्टिस असल्या कारणाने आपल्या इथं लॉंग पिच असतं. म्हणजे 30 पाऊल 32 आपण पावलाचा हिशोब करतो. 32 बरोबर. पाऊल 30 पाऊल 31 पाऊल कोणचं 29 28 तर प्रत्येकाचं जसं असतं कमिटी असेल तसं. त्याच्यामुळे त्यांचं शॉर्ट पिच असल्या कारणाने आपल्या इथं लॉंग पिच करणं त्यांना खेळायला सोपं जातं. कारण का आता आम्ही खरी खेळतो तर आम्हाला पण इथल्यापेक्षा तिथं खेळायला थोडं हार्ड वाटतं. बॉल फास्ट येतात आपल्याला कारण का सवय नसतं. आपण जी क्रिकेट हा प्रॅक्टिस गेम नाही. आपण प्रॅक्टिस करतो लांब पिचची आणि तिथं जाऊन जवळ पिच येतं. त्याच्यामुळे खूप फरक पडतो. आता मागे रायगड प्रीमियरला बघितलं असतं आपल्या अलिबागचे थोडंसं प्रॉब्लेम 8 बॉल 1 नाही निघाली. खरी चांगले गोष्ट. चांगले सगळे अलिबागचे दिग्गज प्लेअर होते. चांगले चांगले प्लेअर होते. असं एकही प्लेअर बोलता नाही येणार का तो रायगड प्रीमियरला खेळायच्या लायकीचा नव्हता. सगळे चांगले खेळायच्या लायकीचे होते. आता ते कशामुळे झालं ते मला नाही माहिती, पण अंदाज मला पण असं वाटतं शॉर्ट पिच असल्या कारणाने पण खूप फरक पडतो. बरोबर. रायगड प्रीमियर लीग बद्दल बोलायचं झालं तर क्वचित कमी खेळाडू आपले दिसतात. त्याचं कारण जसं तू बोलतोस युट्यूब आहे. पण रायगड प्रीमियर लीगचा काय अनुभव आहे तुला आयुष्यात घेतला आहेस रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळतानाचा? काय वाटतं तिथे गेल्यानंतर? आणि मी एकदाच खेळलो रायगड गेल्या वर्षी. ठीक आहे, चांगले आहे रायगड प्रीमियर लीग पण चांगले आहे. म्हणजे आपल्या इथे आपल्या पण अलिबागच्या पण ज्या लीग होतात PNP, आमदार चषक, चॅम्पियन ट्रॉफी, APL आपण त्याच्या लेवलच्या कदाचित आता मी बोलू नाही शकत त्याच्या लेवलच्या पण त्याच्या लेवलच्याच आहेत. त्याच्यापासून असं बरोबर. विशेष काय वाटत नाही. फक्त त्याच्यामध्ये अख्ख्या रायगडचे प्लेयर असतात त्याच्यामुळे थोडंसं खेळायला कठीण जातं कारण का अलिबागचे प्लेयर आपल्याला माहिती असतात कोण काय टाकतं कोण काय खेळतं ते. रायगड प्रीमियरला अख्ख्या रायगडचे प्लेयर येतात त्याच्यामुळे आपल्याला माहिती नसतं कधी कोण बॅटिंग चांगला करतो कोण बॉलिंग चांगला करतो. त्याच्यामुळे थोडा खेळायला डिफिकल्ट वाटतं रायगड प्रीमियर ही लीग. खरी गोष्ट आहे कारण तू बघितलंस तर जास्त करून आपल्या खेळाडूंना तिकडल्या बॉलर खेळताना मुश्किलच जाते. कारण त्यांचा स्पेस आणि आपल्यातले म्हणजे स्पेस पेक्षा बॉल वळवण्याचे पण त्यांच्याकडे कुशल जास्त आहे. कसं आपल्यातले खेळाडू जास्त करून सरळ सरळ बॉल टाकतात. जास्त करून असा कोणता गोलंदाज नाही की जो बॉल वळवण्याची ताकद ठेवतो. कुशल असं नाही मी काय बोललो माहिती त्यांच्या इथं शक्यतो माती खेळपट्टी असते. शक्यतो नाही सगळ्या मातीच खेळपट्टी असतात जास्त करून. माती खेळपट्टीवर खेळणं आणि सिमेंट खेळपट्टीवर खेळणं हा पण खूप फरक आहे कारण का मातीवर बॉल स्पिन लगेच होतो सिमेंटवर तसं स्पिन होत नाही. त्याच्यामुळे त्यांना तो कटचं सवय असतं. कारण का खेळपट्टीचा पण खूप फरक पडतो खेळण्यामध्ये. आपल्या इथं 90% सिमेंट खेळपट्टी असतात त्याच्यामुळे जास्त बॉल स्पिन नाही होत. मग आपल्या प्लेयरांना सरळ सरळ म्हणजे सरळ बॉलने खेळायची प्रॅक्टिस असतं. तसं त्यांच्या इथं सगळे माती खेळपट्टीला तू जसा बॉल टाकशील प्रॉपर तसा बॉल टर्न होतो. त्याच्यामुळे त्यांना ते टर्नची खेळायची पण प्रॅक्टिस असते. हा पण फरक पडतो. असं माझं बरोबर. मत आहे. नाही खरी गोष्ट आहे कारण आपण बघितलंय तसं आपल्यातले खेळाडू जास्त कोलमडून जातात. थोडस जर असं गोलंदाज आला किंवा जास्त करून आपल्यातले खेळाडू खेळताना मुश्किल होतं त्यांना असं बोलायला काय हरकत नाही. पुढला प्रश्न असा आहे की अशी कोणती टुर्नामेंट आहे की जिथे तुझ्या हातून मॅच गेले किंवा असा कोणता क्षण आहे की ज्या वेळी मॅच गेली आणि तुला ती खूप बेकार फील झालं? मॅच केली असं नाही पण जाता जाताना अजिंक्य वैतीने वाचवली APL मध्ये. जे वैतीने तुम्हाला अजिंक्य वैतीने सांगितलं ते एक बॉल असा जिराट सोबत मॅच. त्याच बरं. मॅचला मी पहिला पहिला खूप चांगला गेलो. म्हणजे चांगला आहे वन साइड आम्ही जिंकत होतो. नंतर प्रारंभ आला प्रारंभाने अशी एक ओव्हर टाकली त्याच्यामध्ये मला काही जमलं नाही ती असं मला वाटलं का आम्ही हारलो. पण ठीक आहे अजिंक्यने चांगली फिनिश केला. नेमका 6 मारला. ती मॅच मला खूप लागलेली कारण का मी का चांगला खेळून शेवटी हारण्याचं कारण पण मीच होतो. त्याच्यामुळे खूप बेकार वाटलेलं आणि भले आम्ही जिंकलो मॅच अजिंक्यने 6 मारला आम्हाला जिंकवलं. पण तरी पण मला खूप बेकार वाटलेलं त्या मॅच. खूप वाईट वाटलेलं. बरं. फॅमिलीचा किती सपोर्ट आहे तुला? जितकं आता क्रिकेट खेळायला जाणं प्रत्येकाच्या घरून मुश्किल होतंय कारण प्रत्येक जण जो तो बोलणार की आपल्या
करिअर किंवा आपलं कोणताही व्यवसाय आहे जो सांभाळून खेळावं, काय बोलशील त्याबद्दल? तसा फॅमिलीचा मला आत्ताच एक दोन म्हणजे या वर्षी आणि गेल्या वर्षी फुल सपोर्ट होता. म्हणजे कोण काय बोलत नाही, मी खेळायला गेलो तर. आता याच्या आधी मध्ये कधी पण पहिलं काम काम झाल्याशिवाय क्रिकेट नाही, म्हणून मी असं कधी तुम्हाला मगाशी बोललो की बाहेर जायला जमत नव्हतं. किंवा काय आपल्या अलिबागच्या पण बऱ्याचशा टुर्नामेंट खेळायला उशिरा यायचो, दुसऱ्या मॅचला तिसऱ्या मॅचला. ते कारण ते होतं, पहिल्या घरातलं होतं का पहिलं काम नंतर क्रिकेट. पण आता 2 वर्ष जरा फुल सपोर्ट आहे. 2 वर्ष कोणी काय बोलत नाही. खरी गोष्ट आहे. पण काय सांगशील तू बाकी पण खेळाडूंना? कारण काही आता यंग खेळाडू आहेत की जे क्रिकेट फक्त क्रिकेटच खेळतात, आपलं करिअर कडे लक्ष देणं इतकं महत्व देत नाही. काय बोलशील त्याबद्दल? नाही नाही, काम किंवा करिअर ज्याचं शिक्षण असेल, शिक्षण किंवा जॉब, ते खूप महत्वाचं आहे. कारण का क्रिकेट तुम्हाला ठीक आहे, एखादा 100तून एक दोन प्लेअर असे म्हणजे आता जे ओपन खेळतात त्यांचं होतं करिअर ना, असं नाही. पण सगळ्यांचंच होतं असं नाही. तुझ्याकडे तेवढा परफॉर्मन्स असेल तर ठीक आहे. तरी पण असेल नसेल, तुला शिक्षण किंवा काम हे पाहिजेच. हे बरोबर. करूनच तू क्रिकेट खेळ. नुसता क्रिकेट खेळून पुढं आयुष्य खराब बेकार आहे. बरोबर होतं आहे. एक एक दोन प्लेअरांचं चांगलं होतं ना, असं नाही. पण माझ्या मते तरी काम पण पाहिजे, तुझं शिक्षण पाहिजे. जे काय पहिलं काम शिक्षण महत्वाचं आहे. आणि ते सांभाळून तू क्रिकेट खेळू शकतोस, ते चांगलं आहे. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की एक संघ असणं किती महत्वाचं आहे या आता क्रिकेटमध्ये? कारण काही खेळाडू वैयक्तिक पारितोषिकांकडे जास्त प्रमाणात बघतात. हा प्रश्न मी सारखं प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विचारला, कारण हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. काय सांगशील, वैयक्तिक खेळापेक्षा संघाचा खेळ किती महत्वाचा? है ना, कारण संघाचा पुरा. वैयक्तिक बक्षीस मिळावं, पण मिळवताना आपला संघ हरावा ही जर दृष्टिकोन असेल तर हा चुकीचा असेल, असं मला 100% वाटतं. हे चुकीचं आहे. कारण का तू स्वतः बक्षीस मिळवण्यासाठी एक मॅच जिंकवशील, दोन, पण जास्त मॅच नाही जिंकू शकत. आणि पहिली गोष्ट हे खेळणंच चुकीचं आहे. कारण का तू एकटा नाही मॅच खेळत, सगळे 11 प्लेयर जीव तोडतात, जीवाच्या आकांताने खेळतात. आणि बक्षीस आमच्यात तरी मला असं नाही आठवत की कोण बक्षिसासाठी खेळतंय. कारण का मी पण स्वतः नाही खेळत, आम्ही पण बाकीचे पण नाही प्लेयर खेळत. असे किती झालेले आहेत की मला भेटता भेटताना आमच्याच प्लेअर दुसऱ्याला भेटलंय, किंवा असं पण झालेलं आहे का मला त्याचं भेटता भेटता अचानक मी केलो, मला भेटलेला आहे. ठीक आहे, आमच्या टीममध्ये सगळ्यांचं असं असतं, मॅच जिंकणं महत्वाचं आहे. तुला बक्षीस भेटो नाही भेटो कोणाला काही घेणं देणं नसतं. फक्त एवढं असतं की मॅच जिंकली पाहिजे. बरोबर. कारण तू बघितलं असेल असं बहुतेक वेळेला होतं असेल, तुम्ही पण अनुभव लीग मॅच मध्ये पण होतात. लीग हो. मॅच मध्ये पण तू जर ऐकले असेल इंटरव्ह्यू, तर मृणाल वर्सोलकर बोलला होता की एक खेळाडू त्याला सांगत होता की तू नको जाऊ ओपनिंगला, कारण तो त्या वेळेला त्या बाईकच्या रेसमध्ये होता. पण तो ओपनिंगला गेला, पण थोड्याच रननी आउट झाला आणि मग त्याचाच खेळाडू दुसऱ्याने ती बाईक घेतली. हो, असं झालं. मी पण हे अनुभवलंय. म्हणजे माझाच प्लॅन होता, पण मी तिथं जस्ट चाललेलो, तिथं दोन प्लेयरांचं कॅल्क्युलेशन चालू होतं का माझ्या 2 मॅचला 57 रन झाल्या, 4 विकेट आहेत. तो दुसरा बोलतोय माझ्या 60 रन्स आहेत, 4 विकेट आहे. म्हणजे ते दुसऱ्या मॅच पासूनच त्यांचं कॅल्क्युलेशन चालू होतं की मी चांगला खेळलो तर मी बाईकच्या रेसमध्ये जाईन, किंवा दुसऱ्या बक्षीस पात्राला जाईन. असं त्यांचं दुसऱ्या मॅच पासूनच कॅल्क्युलेशन चालू होतं. ते योगायोगाने नाही गेले पुढं, ते हारले. मी नाव नाही सांगत. ते बरोबर. हारले, ते क्वालिफाय नाही झाले, पण त्यांचं दुसऱ्या मॅच पासूनच चालू होतं. हे ऍक्च्युली याने चुकीचं आहे. हा, तेच मी पण बोलतोय, कारण वैयक्तिक बक्षिसांपेक्षा संघाचं जिंकणं महत्वाचं आहे, असं बोलायला काही हरकत नाही. तुमच्या संघात जसं बोलतोस तू की प्रकाश आलेकरांना अजून ऐकलं जातं, ते ऐकताना किती फायदा होतोय? कारण जुना अनुभव नेहमी आपल्याला उपयोगी, जुने माणसं जे सांगतात ते नेहमी क्रिकेटमध्ये उपयोगाला पडतं. त्याने तुमच्या यंग खेळाडूंना पण किती त्याचा फायदा होतोय? काय बोलशील त्याबद्दल? फायदा तर नक्कीच होते, कारण का तो पण सगळ्यांना सांगतो. म्हणजे मी पहिला पण बोललो की कोणची चुकी झाली, काय झाली, म्हणजे तू कशापासून चुकतोस, काय चुकतोस, हे तर सांगतच असतो तो. त्याच्यामुळे ते आपल्याला त्या चुका सुधारायला भेटतात. काय चुकतं काय नाही, त्याच्यापासून फायदा तर होतच. बरोबर. मॅन ऑफ द सिरीज आजपर्यंत मिळालेला किती असतो? मॅन ऑफ द सिरीज आजपर्यंत
जास्त नाही, 9-10 भेटले असतील, पण बेस्ट बॅट्समन भरपूर भेटलेत. सर्वात बाहेरची टुर्नामेंट जिथं नाव चर्चेत राहिलं अशी कोणती टुर्नामेंट? बोकडविरा, उरण बोकडविरा. काय सांगशील त्याबद्दल? कारण एक तशी स्टोरी आहे की नाईट डे खेळून नाईट खेळले होते. हा, स्टोरी असं आहे का, ती मी निव्वल त्या म्हणजे असं मी बोलायला हरकत नाही का, ती सुमित पत्रे पासून मला चेन भेटली. मला त्या सिरीज मध्ये गोल्ड चेन भेटलेली. हा, तेव्हा असं झालेलं की पीएनपी आपलं लीग चालू होतं आणि आम्ही हारलेलो पीएनपी लीग, आउट झालेलो स्पर्धेतून. मग ती सुमेधची अजिंक्य एका टीम मध्ये होते, यांची टीम चालू होती, मॅच चालू होती ना. आम्हाला तिथं रात्री 3ला पोहोचायचं होतं उरणला, बोकडविराला. आमचं ठरलेलं की यांची मॅच झाल्यानंतर 12-1ला निघू आणि 3ला पोहोचू आम्ही. ऍक्च्युली मी यांना सांगितलं काय, आम्ही हारलोय तर मी 12 वाजता अलिबागला पोहोचतो. बरं. यांची मॅच बघून मी 12 वाजता अलिबागला पोहोचतो, आम्ही येऊ. तर असं थोडं झालं की नाही, आपल्याकडे दुसरी गाडी आहे, तू पेट्रोल पंपवर ये, आपण थांबू. तर मी 9ला गेलो पेट्रोल पंपवर. 9 वाजल्यापासून मी 12 वाजेपर्यंत त्याची मॅच आटपत नाही, म्हणजे मॅच आटपली. नंतर मी बोललो, आणि ज्यांनी मला बोलवलं काय तू ये पेट्रोल पंपावर, आपल्या गाडी आहे, तो गाडीत निघून गेला आणि आम्ही 3 जण थांबलेलो, जयेश लट, आशांक साखरकर आणि मी थांबलेलो. थोडा राग आलेला ना, मग आम्ही घरी चाललेलो, जयेश लट आणि मी घरी निघालो. बोलू आम्ही नाहीत भोकडला, आम्ही चाललो, तुम्ही जा, तुम्हीच खेळा. आणि आम्ही निघालो पेट्रोल पंपावर ना. आणि जवळजवळ आम्ही अलिबागच्या मानी फाटा आहे ना आपला अलिबागचा, तेवढ्यात आलो. आणि नंतर मला डाऊट होता की सुमित पत्रे फोन करेल, कारण का सुमित पत्रेची मॅच चालू होती. मला डाऊट होता, तर मी मोबाईल स्विच ऑफ करण्यासाठी जस्ट फोन काढलेला खिशातून. जयेशला मी बोललो की मोबाईल स्विच ऑफ करूया आपण, नाही तर सुमित पत्रे फोन करेल आणि त्याचा काय तो मॅच खेळतोय तर तो बोलला पाहिजे. फोन काढला आणि योगायोगाने सुमित पत्रेचा फोन आला की नाही रे तू ये, लागू नको. मग मी बोललो आम्ही भालोर आहोत. मग तो बोलला थांब आम्ही भालोर येतो. मग ते भालोर आला, नंतर गेलो आम्ही आणि तिथं चांगला परफॉर्मन्स झाला आणि मग तेव्हा गोल्डन चेन भेटली. जर सुमित पत्रेचा फोन नसता आला तेव्हा नसतो गेलो, मी घरीच आलो असतो, मग ती चेन पण नसती भेटली. पुढला प्रश्न असा आहे की त्याच्याबद्दल ऐकलं होतं की तुम्ही ते तिथं दिवसभर खेळून परत नाईटला जाऊन तिथं नंबर आला होता आणि तो आम्ही बघितला होता फोटो. पुढला प्रश्न असा आहे की कोणत्या म्हणजे असे किती किस्से आहेत तुमचे की जसं डेला खेळल्यानंतर नाईटला असे म्हणजे एकाच दिवशी नंबर आलेले आहेत, असे कोणती टुर्नामेंट एकाच अशी वेळेला एकाच दिवशी वेगवेगळे नंबर आले? असे भरपूर आहेत. मागे आम्ही 1-2 वर्षापूर्वी रॉयलला गेलेलो, नाईट खेळलेलो. रॉयलला नाईट खेळल्यानंतर आम्ही रेवदंड्याला आलो खेळायला, डे सॉरी काशीदला खेळलो. काशीदला नंतर आमचा नंबर आला. नंतर काशीदला नंबर आल्यानंतर आम्ही घरी पण आलो. डायरेक्ट आम्ही परत रेवदंड्या इथं गेलो रॉयलला, तिथं आमचा नंबर आला नाईटला. रॉयलला आम्ही म्हणजे 2 नाईट आणि 1 डे फुल कंटिन्यू खेळलेलो आम्ही. त्यावेळेला तुला त्यालाच जोडून प्रश्न की फिटनेसला किती महत्व द्यायला लागेल की असं जर वेळ आली एखाद्या संघाचं जेव्हा गोल्डन इयर चालू असतं त्यावेळेला असे योग येतात. कारण आम्ही देखील आमचा जरी संघ होता तरी आम्ही एका वेळेला 2-2, 3-3 खेळ पण खेळून आलेले आहेत आमचे नंबर. तेव्हा काय बोलशील फिटनेसला किती महत्व असेल? कारण नाईट आणि डे हे खेळणं मुश्किल आहे, कारण झोप माणसाला महत्वाची असते. काय बोलशील त्याबद्दल? क्रिकेट बोलला तर पहिला फिटनेस पाहिजेच, कारण का फिटनेस नसेल तर तू जास्त खेळू नाही शकत. जर तुला लगेच दम लागायला लागला तर जास्त खेळू नाही शकत. फिटनेस पाहिजे. आणि तू डे नाईट बोललास तर तुला आवड पण पाहिजे डे नाईट खेळायची, न झोपता खेळण्याची. तशी आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही खेळलो. आणि फिटनेस हा क्रिकेटला गरजेचाच आहे. जर फिटनेस नसेल तर तू जास्त क्रिकेट खेळू नाही शकत. खरी गोष्ट. कारण डे नाईट डेला खेळणं आणि परत नाईटला खेळणं, नाईटला त्या लाईट मध्ये खेळण्याचा प्रत्येक वेळी काय आपल्याकडे नाईट टुर्नामेंट होतातच असं नाही. हम्म. फार क्वचित टुर्नामेंट आपल्याकडे नाईट होतात आणि खेळण्याचा तो अनुभव आपल्याला प्रत्येक वेळी आहे असं बोलता येणार नाही. पुढला प्रश्न असा आहे की नाईट टुर्नामेंट बद्दल काय सांगशील की नाईट टुर्नामेंट मुळे खेळताना अनेक खेळाडूंना त्रास होतो, कारण त्यांचा गेम जरी डेला पॉवरफुल असेल तरी नाईटला तसा गेम दाखवता येत नाही. त्याने काय होतं की नाईट टुर्नामेंटचा काय प्रभाव पडतो? असं मला नाही वाटत काय प्रभाव पडत. काही काना नाईटला काय माहिती, काय मला तर काय फरक नाही पडत.
नाईट असो डे असो, फक्त डे नाईटला एवढा फरक पडतो की ते आपण ते बोलतो ना दव पडतं, त्याच्यामुळे बॉल फुलतो, ते थोडासा प्रॉब्लेम होतं. पण नाईट बरोबर. मध्ये मला नाही असं काय वाटत, म्हणजे वैयक्तिक मला तर नाही काय वाटत की काय प्रॉब्लेम होतो खेळण्यामध्ये. कारण तू बरेच खेळाडू बघत असशील की जे डेला खेळणारे, पॉवरफुल खेळणारे, नाईटला जास्त करून बॉल हुकतात किंवा एवढा गेम आपला दाखवू शकत नाही. आणि तू पण तुझ्या संघात कधी कधी किंवा समोरच्या संघात खेळताना पाहिला असशील अशी हो. गोष्ट. पुढला प्रश्न असा आहे की ओपन क्रिकेटर मधला कोणता क्रिकेटर तुला जास्त आवडतो? म्हणजे जो ओपनचा खेळाडू आपल्याकडे खेळायला आणतो किंवा कोणता असा खेळाडू तुला जास्त आवडतो असं? आपल्याकडे खेळायला ना, हा, आपल्याकडे किंवा ओपनचा क्रिकेटर किंवा जसा योगेश पेनकर झाला किंवा केतन म्हात्रे सारखा असा कोणता खेळाडू तुला आवडतो? असं आपल्या इथं खेळणारा मला प्रथमेश ठाकरे आवडतो, म्हणजे जो आपल्या इथं आयकॉन मध्ये वगैरे येतो, प्रथमेश ठाकरे, तो बरोबर. आवडतो. आणि ऑल इंडिया बोललास तर करण मला आवडतो. बरोबर. कारण अंबालाचं सध्या क्रेज आहे. कारण खूप त्यांनी आतापर्यंत जसं ISPL चा, आता करण अंबालावरून आपण ISPL कडे जाऊ. ISPL सारखी टुर्नामेंट जर तू बघितलंस तर आर्यन खारकर तुमच्या संघातला खेळाडू खेळला. पण त्याच वेळेला निखिल पाटील देखील होता. त्याला जो खेळाडूला ज्यांनी मेडन टाकेल त्या खेळाडूला तिथं बेस्ट बॅट्समन मिळालं आणि तो बाहेर गेला. ISPL बद्दल काय वाटते तुला? कारण तो फ्रॉड टुर्नामेंट बोलला, पण तुमचा खेळाडू ती टुर्नामेंट खेळला. काय वाटते तुला त्याबद्दल? फ्रॉड असं नाही बोलता येणार, कारण का एवढी मोठी चांगली टुर्नामेंट आहे, फ्रॉड असं नाही बोलता येणार. हा, थोडंसं हे त्याला वाटलं असेल, तो त्याने परफॉर्मन्स चांगला केला, त्याला नाही घेतलं, त्याच्यामुळे थोडं मला पण थोडंसं वाटतं, थोडं म्हणजे राजकारण थोडं म्हणजे काय बोलतात त्याला आता, बरोबर, लॉबी असू शकते. हा लॉबी असू शकते, पण ती टुर्नामेंट चांगली आहे. आणि ते जाणं, आणि जे ऑल इंडिया ओपन क्रिकेट खेळतात जास्त करून, जास्त त्यांनाच संधी भेटेल, बाकीच्या प्लेयरांना भेटणं मुश्किल आहे. कारण का जे आता बरोबर. निखिल पाटीलने चांगला परफॉर्मन्स केला, त्याच्यामध्ये वाईट म्हणजे चांगलंच आहे ते. पण ज्याने त्याला त्याच्या विरुद्ध चांगला केला तो पण प्लेअर चांगलाच आहे, त्याला 6 बॉल तू चांगला केलास म्हणून त्याला ISPL मधून काढणार नाही, असं मला खरी तरी गोष्ट. वाटतं. हा, बरोबर. निखिलचा प्रॉब्लेम, निखिलने परफॉर्मन्स चांगलाच दिला, निखिल चांगला प्लेअर आहे, चांगला परफॉर्मन्स दिला, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण तो समोरचा पण एक प्लेअर एवढा मोठा आहे की त्याला ISPL मधून काढू शकत नाही, असं मला तरी वाटतं. म्हणजे आता सध्या तरी नाही काढू शकत. तुला असं वाटतंय का की ISPL देखील आपल्यातलं सुपर 8 सारखंच आहे? कारण तेच तेच खेळाडू जास्त करून दिसतील ISPL मध्ये, हा, असं तेच आहे वाटतंय ना का तुला? ISPL, जे ऑल इंडिया ओपन चांगल्या चांगल्या टुर्नामेंट खेळतात, ज्या 20 लाखाच्या, 10 लाखाच्या, 5 लाखाच्या, तेच ISPL वाले घेतात. ते फक्त आपल्याला, तो फक्त आर्यन कसा अंडर 19 होता, आर्यनचा चांगला आहे, आर्यन खेळला, प्राऊड आहे. आर्यन आमच्या टीम मधला चांगला खेळला, त्याच्याकडे टॅलेंट पण आहे तेवढा खेळण्यासारखा, आणि तो खेळला, चांगलं बरं. वाटतं. बरोबर. कारण खूप सारे असे खेळाडू आहेत जसं तू बोललास. असं मान्य करायला हरकत नाही की पंकज जाधव असेल, कारण एवढे वर्ष क्रिकेटला दिली, किंवा किरण पवार सारखे खेळाडू आजपर्यंत तिथे दिसलेच नाही आपल्याला. कारण ISPL खरं बोललास तर ते पण ऑल इंडिया ओपनचे खेळाडू आहेत. पण एक तू बोललास तशी गोष्टच आहे की लॉबी एक आहे आणि ती हा, लॉबीच सगळं काही मॅनेज करते. ते सगळ्या इथंच असतं, आपल्या क्रिकेटमध्ये पण तेच आहे, सगळ्या इथं थोडे लॉबी असणारच. कसं आहे, ज्याचे कोच, ज्याचे मॅनेजमेंट, ज्याचे ज्याचे कोच आहेत, त्यांना सगळे हेच होते ना, आपलेच टेनिसचेच हा, होते, तेच. जे माहिती होतं काय. जे खेळाडू जसे स्पॉन्सर आहेत, आता जे मॅनेजर आहेत तेच मॅनेजर ISPL ला आहेत. त्यात हा, काय फरक नाही की ते त्यांचेच आणि ISPL खेळाडू. खेळणारे पण सगळे प्लेअर चांगले आहेत. त्यांनी असं पण नाही केलंय का आपले प्लेअर आहेत तर आपण वशीला एका दोन प्लेअर असेच टाकूया, असं नाही ना. ISPL खेळतात ते पण सगळे प्लेअर चांगलेच आहेत. हा, बरोबर. थोडासा होतं 19-20, पण ते होणारच. खरी गोष्ट. पुढला प्रश्न असा आहे की राजकारणाबद्दल जर बोलायला झालं तर आपण बघितलं तर राजकारणी मुलं आपलं टीम फुटते. तू जास्त प्रमाणात हे बघितलं असशील की राजकारणामुळे, राजकारण एकदा टीम मध्ये घुसलं की टीम वेगळं व्हायला वेळ लागत नाही. काय बोलशील त्याबद्दल? पहिली गोष्ट, टीम मध्ये राजकारण आणायचंच नाही ना.
टीम टीम आहे, क्रिकेट टीम आहे ती. आपण मॅचेस जिंकतो हारतो याच्यावरती विषय झाला पाहिजे. आमच्या टीम मध्ये राजकारण असा विषयच नाही. ते राजकारण विषय म्हणजे निघतच नाही कधी विषय राजकारणाचा. आमचं आमचं एकच फंड आहे, आपलं क्रिकेट खेळायचं, आपलं जिंकायचं आहे. बाकी बरोबर. राजकारण काही घेणं देणं नाही. पण असे काही खेळाडू संघात असतातच ना की जे टीम राजकारणाच्या दृष्टीने खेळवत असतात. काय वाटतं तुला? असतात असे, त्यांना थोडं बाजूला ठेवायचं, त्यांना सांगायचं तुझं राजकारण तू बघ, आम्हाला क्रिकेट खेळायचं, आम्ही खेळू. फक्त हार जीत याची मायने ठेवायचे. राजकारणाने ते तुझं तू बघ. आमचा असं सध्या आमच्यात तर कोण नाही, त्याच्यामुळे तेवढा अनुभव नाहीये. बरोबर. पुढला प्रश्न असा की अलिबाग तालुक्यातला कोणता खेळाडू तुला आवडतो? अलिबाग तालुक्यातला पूर्ण अलिबाग माझा तालुक्यातला. फेवरेट प्लेअर होता पहिला महेंद्र दादा, महेंद्र मात्र होता. म्हणजे पहिला, आता तो खेळत नाही. पहिला मला खूप आवडायचा, म्हणजे त्याची बॉलिंग बॅटिंग खूप ऑल पॅकेज चांगला प्लेअर होता. आता ठीक आहे, आता म्हणजे काही प्लेअर आवडतात, तसं मोने आहे, पिंटी आहे, आवडतात, रोहित पाटील आहे, असे आवडतात. पण बरोबर. माझा फेवरेट प्लेअर महेंद्र दादाच होता. बरोबर. कारण क्रिकेटचं खरं नाव जर अलिबागचं झालं तर महेंद्र दादा मुले झालं बोलायला हरकत नाही. बाहेर जाऊन मॅन ऑफ द सिरीज सारखी मोठे टुर्नामेंटला घेणं एखाद्या छोट्याशा तालुक्यातून, हे काय छोटी गोष्ट नाही. पुढला प्रश्न असा आहे की तुमच्यातल्या खेळाडूंना जसं बाहेर बोलवलं जातं तसं तुमच्या इथले खेळाडू इतर खेळाडूंना ते आता तुम्ही पण आयकॉन बोलवता, खानाव सारखे टुर्नामेंट मध्ये देखील आयकॉन बोलवता. त्यामुळे असं होतं की तुमचे खेळाडू त्यांच्यापेक्षा चांगले असून पण मागे खेळतात. हो, याने कधी कधी तुम्हाला त्रास होतो का की तुम्ही असं बोलता काय संघातील खेळाडूंना की त्यांना कशाला बोला, आपला संघ देखील यांच्यापेक्षा पॉवरफुल होता? हो, खूप वेळा त्रास होतो. आता आम्ही किती टुर्नामेंट असे बाहेर गेलेलो आहोत, की म्हणजे 7 प्लेयर आपल्या आमच्या गावातले, 4 आयकॉन, मग ते 4ही येणार, त्याच्यातले 2-3 बॉलिंग टाकणार, फक्त आर्यन सुमित टाकणार, तेच बॅटिंग करणार. आमच्या असं बऱ्याच वेळ झालेलं आहे, की आमच्या चांगले प्लेयर आम्ही बसलेले आहेत आणि नको ते आयकॉन खेळलेत आणि आम्ही हारलेलो आहे. असं खूप वेळा झालेलं आहे. त्याच्यामुळे आता बरोबर. आम्ही ठरवलेलं पण आहे, की जास्त करून अलिबागच्या बाहेर असं 4 आयकॉन मॅच असतील, तर शक्यतो जाऊ नाही जाऊ गॅरंटी, म्हणजे शक्यता कमी आहे जाण्याची. कारण की याच्याने आमच्या चांगल्या प्लेयरांचा परफॉर्मन्स नाही दिसत. म्हणजे आपण जाऊन नुसती तिथं फिल्डिंग करायची. जरी आपले चांगले खरी प्लेयर गोष्ट. असले तरी. आयकॉन म्हणजे आपण बरोबर. चांगले जाणतो, पण आपल्याकडे पण चांगले चांगले प्लेयर आहेत, जे बॅटिंग करू शकतात, जे बॉलिंग करू शकतात. त्यांचा परफॉर्मन्स नाही भेटत. म्हणजे आपल्याला नुसतं ते फिल्डिंगसाठी बोलवतात, असं पण कधी कधी वाटतं. खरी गोष्ट. हा. बरोबर. तुला असं वाटतं का की अलिबाग तालुक्याचा एक असोसिएशनचा एक विषय चालला होता ग्रुपवर, तू बघितला असशील की असोसिएशन व्हावं आणि त्याने बरेच प्रमाणात फरक पडेल. पण असं वाटतं की तुला 32 संघ जर खेळत असतील तर 32 जणांच्या चिठ्ठ्या पाडाव्या आणि मग त्यातून कोणाचीही कोणासोबत मॅच लागली तर समजेल की कोण कोणच्यापेक्षा वरचढ आहे. काय वाटतं तुला? नक्कीच नक्कीच, चांगलं जर असोसिएशन झालं तर चांगलं आहे. काही नियम लागतील, काही अटी लागतील, रेग्युलेशन लागेल सगळ्यांना. मग त्याच्यामुळे चांगलं होईल. आणि हे 32 संघांचं बोललंस तर ठीक आहे, त्याच्यामुळे अलिबागच्या क्रिकेटची क्वालिटी वाढेल. कारण का ते सुपर एटच्या हे पुढं कमी होईल. प्रत्येक जण चांगले टीम वेगवेगळे खेळेल, कोणाला भेटेल, चांगल्या चांगल्या टीम सोबत चांगल्या चांगल्या मॅची पण होतील. त्याच्यामुळे सगळ्या प्लेयरांना अनुभव भेटेल चांगल्या टीम सोबत खेळण्याचा. आता अशा बरोबर. कित्येक टीम आहेत ज्या आम्हाला कधी भेटल्याच नाही, पण ते नंबर एवढे मारतात ना, का आमच्यापेक्षा डबल डबल नंबर मारतात. अशा आहेत बरोबर. टीम. मी आता असे नावं नाही घेत, पण अशा टीम आता मी 2-3 टीमांची नावं अशी पण ऐकलीत, की गेल्या वर्षी त्या एकाने 20 नंबर मारले, एकाने 15 नंबर मारले, आम्ही तर 7-8च नंबर मारले. तरी पण ते सुपर एटला नाही येत. तरी पण ते बोलतात सुपर एट बेस्ट आहे. आता तुम्ही जास्त नंबर मारता की आम्ही जास्त नंबर मारतो? हा खरी पण गोष्ट. फरक आहे. बरोबर. त्याने तो तुम्ही बोलता ती खरी गोष्ट आहे. तुमचं कसं एकदा नाव झाल्यानंतर माणूस पायरी खाली येत नाही, वरतीच जातो. पण हे बाकी संघांना समजत नाही की जास्त करून आता जेव्हा नाव आपला गेम सुधरत जातो तेव्हा आपण वरती खेळावं आणि वरती खेळल्याने अनेक फायदे होऊ शकतात. जसं वरती आपण बोल बोल.
वरती खेळलेस तेव्हाच अलिबागचा क्वालिटी वाढेल. आता ते सुपर एट तुम्ही बोलता नुसतं सुपर एट ते मोजून 3 ते 4च संघ आहेत जे सुपर एटला खेळतात. बाकी आता 2-3 प्लेयर संघ येत चाललेत. ते पण आता जास्त जर आले तर चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही चांगल्या प्लेयरसोबत खेळाल, चांगल्या टीम सोबत खेळाल, तेव्हा तुम्हाला अनुभव भेटेल की चांगल्या टीम सोबत कसं खेळायचं असते, काय खेळायचं असतं, तरच तुम्ही चांगले व्हाल. तुम्ही जर चांगल्या टीम सोबत खेळलातच नाही तर तुम्हाला चांगलं कसं क्रिकेट खेळता ते जास्त समजणारच नाही. मग तुम्ही तुमच्या त्या 1-2 प्लेयरच्याच अवलंबून राहाल. हा खेळला तरच मॅच जिंकू, नाही तर नाही जिंकणार. तुम्ही पण खेळा ना, तुम्ही पण क्वालिटी स्वतःला प्रूव्ह करा. बरोबर चांगल्या आहे. तुम्ही खेळाल तर तुम्ही प्रूव्ह व्हाल. खरी गोष्ट आहे. एखाद्या जुन्या खेळाडू बद्दल तुमच्या संघातील बॉलाचं झालं तर कोणाबद्दल बोलशील? जसं तू पहिले जसं तुला चान्स दिला, तू जसं मगाशी रुपेश बाबी किंवा असं बोललास, नावं घेतलीस, कोणत्या खेळाडू बद्दल की त्याचा आदर्श वाटला, असा कोणता खेळाडू? आदर्श वाटला. हा, म्हणजे तुला असं वाटलं की नाही, हा खेळाडूकडे बघून आपल्याला खेळावंसं वाटलं, असा एकतरी खेळाडू असतो की या खेळाडूचा गेम आपल्याला तुमच्या संघातील, बोललो जसं तुम्ही महेंद्र दादाचं नाव घेतलं, तुमच्या संघातील कोणता खेळाडू आहे असा की ज्याला बघून तुला असं वाटलं की हा, माझा गेम याच्यामुळे सुधारला? असा खेळाडू नाही बोलतायत, पण जेव्हा मी एकविरामध्ये एंट्री केली ना, तेव्हा प्रकाश आलेखाना ओपनिंग करायचा आणि तो जबरदस्त खेळायचा. तेव्हा मला कुठं ना कुठं वाटायचं की याच्यासारखा बॅटिंग केली पाहिजे. कारण का तो वन हँडेड मॅची काढायचा, तो मी बघितलेला आहे बरेच वेळा. जेव्हा मी दुसऱ्या टीम मध्ये खेळलो तेव्हा पण बघितलेलं आहे का आलेखाना चांगलाच खेळायचा. म्हणजे हार्ड हिटर होता. तेव्हा मला असं वाटायचं कधी कधी याच्यासारखं म्हणजे बॅटिंग झाली पाहिजे. आता होते तशी थोडीफार, असं मला वाटते थोडीफार होते, त्या जेवढी नाही होत पण थोडीफार होतंय ओपनिंगला जाऊन. पण तो पहिला जबरदस्त खेळायचा ओपनिंग. बरोबर. आवडणार कोणता असा शॉट आहे जो तुला आवडतो खेळायला जास्त? काय नाही सगळे आवडतं मला. सगळे आवडतात असं काय नाही. एखादा फेवरेट शॉट असतो, जसा विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, जसा रोहित शर्माचा आपण फुल शॉट बोलतो, तसा तुझा कोणता तरी असेलच. मला जास्त स्विप शॉट खेळायला जास्त आवडतं. आणि जास्त चौका मी तिथंच मारतो, स्विप शॉट वगैरे केलं. बरोबर. जास्त करून आम्ही तुला रिव्हर्स खेळताना बघतो. रिव्हर्स खेळणं किती फायदेशीर ठरतं असं तुला वाटतं? कारण नवीन नवीन खेळाडू पण लगेच रिव्हर्स मारण्याचा त्याच्यासाठी काय अभ्यास असतो का, की जास्त करून रिव्हर्स खेळताना कशावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे? हो, थोडासा म्हणजे तो रिव्हर्सिप जास्त मी सर्कललाच खेळतो. कारण का सर्कलला 2च प्लेयर जास्त बाहेर असतात. रिव्हर्सिप प्रॉपर नाही बसला तरी, नुसता टच लागला तरी बाजूने गेला तर चौकार जातो. आणि बॉलरच्यावर पण डिपेंड करतो. कारण का आपली अलिबागमध्ये नेहमी नेहमी त्याच बॉलरला खेळतो, तर आपल्याला थोडाफार अंदाज असतो की नेक्स्ट बॉल काय टाकेल, कसा टाकेल. त्याच्यामुळे बॉलर बघून पण थोडंसं डिसाईड करायला लागतं. आता समजा एकाने यॉर्कर बॉल टाकला पायामध्ये, तर आपल्याला थोडासा अंदाज येतो का ना हा दुसरा बॉल बाहेर यॉर्कर टाकेल किंवा पिचिंग बॉल करेल. तर थोडासा अंदाज घेऊन पण खेळतो. बरोबर. त्यासाठी काय विशिष्ट प्रकारे अभ्यास करावा लागतो का? कारण नाही ना, रिव्हर्सिप हा, तसा बोललास तर रिव्हर्सिप हा करो या मरोचाच फटका असतो. लागला तर लागला, नाही तर बॉल फुकट गेला किंवा विकेट देखील जाऊ शकते. हो, तसा अभ्यास वगैरे काय नाही, पण ती प्रॅक्टिस पण लागतं. त्याचा मला फायदा झाला की आम्ही पहिले म्हणजे 4-5 वर्षापूर्वी आपला होलीला शिवरात्री झाली की सीझन कमी होतं, म्हणजे बंदच होतं जवळ आपल्या इथलं क्रिकेट. पण बरोबर. तेव्हा आम्ही लेफ्टी अंडरम खेळायचो. म्हणजे जो रायटी बॅट्समन आहे तो लेफ्टी खेळणार आणि जो लेफ्टी आहे तो रायटी खेळणार. असं आम्ही अंडरम 6 फोर मारा खेळायचो. त्याचा जास्त फरक पडलाय. त्याच्यामुळे मला सोपं गेलंय आता रिव्हर्स खेळणं. बरोबर. कारण रिव्हर्सिपचे फटके तुझे जास्त प्रमाणात आम्ही बघतो. अं, कोणती टुर्नामेंट अशी आहे की जी तुला आवडते? टुर्नामेंट, आता मगाशी जे लीग बद्दल बोललो, पण आता टुर्नामेंट, जी टुर्नामेंट खेळायला खरोखर मजा येते. मला सध्या दर्शन वाकडी चान्स असले चषक, बरोबर. त्याची ती टुर्नामेंट खेळायला मजा वाटते. कारण ती खरोखर आपल्यातलं, जसं बोललं असतं त्यावेळेस सर्वात मोठी, जसं आता लीग मॅचेस, पण त्याच्या अगोदर ती टुर्नामेंटसाठी पब्लिक वेडी व्हायची. आणि त्यांचं जे खरोखर त्यांचं जे आयोजन असतं, आणि जसं काय आपण कुठल्या तरी स्टेडियमला बसतो असं बोलायला हरकत नाही. चौफेर त्यांचं मंडप असू द्या
किंवा त्यांचं जे स्टेज असेल ते जाऊन बक्षीस घेणं हे पण मोठी गोष्ट आहे. नाही नाही त्याचं अं, पूर्ण ऑल ओव्हर चांगलं असतं टुर्नामेंट. मला तर खूप आवडते ती खेळण्यासाठी. गेल्या बरोबर वर्षी झाली नाही, थोडं वाटलं काहीतरी असं होईल होईल, थोडी झाली नाही. यावर्षी नक्की करेल असं मला अंदाज आहे. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की आजपर्यंतची कोणती टुर्नामेंट आहे की जिथे तुमच्या संघाला चान्स मिळालेला नाही? अं, अशी अशी कोणती टुर्नामेंट आहे की जी तुम्हाला खेळायची आहे पण अजूनपर्यंत चान्स मिळाला नाही? असे बाहेरची आमचे किंवा असे आमचे पॉईंटचे रतन बुवा. रतन बुवाची अशा खेळायची इच्छा आहे. गेल्या वर्षी ट्राय करत होता, पण एंट्री नाही भेटली. तर बघू यावर्षी ट्राय करायचं बोलतोय. जमलं तर रतन बुवा खेळायची इच्छा आहे सगळ्यांची. काही गोष्ट आहे कारण आणि तसं बोललं असतं महाराष्ट्रातली सर्वात मोठी टुर्नामेंट आहे तिथं खेळायला खरोखर मजा येते. अं, मला तू दिलेला वेळ खरोखर अमूल्य होता. तुझ्याकडून बरेच खूप खूप अनुभव मिळाले. तुम्ही घेतलेले अनुभव पण लोकांना कळले आणि येणाऱ्या पिढीला जी नवीन पिढी जी आपल्याकडे येत आहे तिला देखील या अनुभवाचा फायदा होईल. तू दिलेली मुलाखतीबद्दल मी तुझे आभार मानतो. धन्यवाद. आपण इथेच थांबू. धन्यवाद.